नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मशोदरी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजपासून आपण राज्यघटना या विषयाची एक लेक्चर सिरीज सुरू करत आहोत। खरं तर राज्यघटना या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी राज्यघटना हा विषय आमच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने किती महत्त्वाचा आहे ते पहिल्यांदा आपण समजून घेऊ। सगळ्यात पहिली परीक्षा म्हणजे कुठली तर MBSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी काही एक राज्यसेवा नावाची डेप्युटी कलेक्टर असतील, तहसीलदार असतील, या क्लास 1 आणि काही क्लास 2 पदासाठी जी काही एक राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा आहे, तर या परीक्षेच्या अनुषंगानं राज्यघटना, भारताचे संविधान, राज्यव्यवस्था हा विषय किती महत्त्वाचा आहे ते पहिल्यांदा समजून घेऊ। तर राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये या राज्यघटना विषयाचे आपल्याला 10 ते 15 प्रश्न बघायला भेटतात। 10 ते 15 प्रश्न आपल्याला या राज्यघटना विषयाचे बघायला भेटतात। त्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला सामान्य अध्ययन 2 मध्ये राज्यघटना, राज्यव्यवस्था या विषयाचे 70 ते 80 प्रश्न आपल्याला बघायला मिळतील। त्यानंतर दुसरी परीक्षा येते ते म्हणजे कंबाईन। या कंबाईन परीक्षामध्ये म्हणजे PSI, STI, ASO असे काही समकक्ष पद असतात, यांच्या कंबाईन परीक्षेच्या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला 10 ते 15 प्रश्न या विषयाचे दिसतात आणि मुख्य परीक्षेमध्ये जरी बघायला गेलो आपण तरी 10 ते 15 प्रश्न आपल्याला या विषयाचे दिसून येतात। तर अशी ही राज्यघटना कंबाईन आणि MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा यासाठी महत्त्वाची। त्यानंतर येतात त्या म्हणजे आमच्या सरळ सेवा। या सरळ सेवा परीक्षेसाठी सुद्धा म्हणजे तलाठी, ग्रामसेवक, लिपिक आणि वेगवेगळ्या विभागातील वेगवेगळ्या परीक्षा, तर या परीक्षेसाठी सुद्धा आपल्याला राज्यघटना विषय 5 ते 7 मार्कच्या दरम्यान आपल्याला आढळून येईल। त्यानंतर जी पोलीस भरती आहे, या पोलीस भरतीमध्ये सुद्धा असं फिक्स नाही आहे पोलीस भरतीचं, परंतु आपल्याला जर सगळ्या प्रश्नपत्रिकेचा आढावा आपण घेतला, अभ्यासल्या, तर आपल्याला असं लक्षात येईल कधी 3 मार्काला सुद्धा हा विषय असू शकतो, कधी प्रश्नही नसू शकतात, ही तितकीच रियालिटी आहे, आणि कधी कधी हा विषय आपल्याला 7 ते 8 आणि 10 मार्क्सपर्यंत वाढलेला आपल्याला दिसून येईल। म्हणजे राज्यघटना हा विषय जितक्या काही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहे, अशा स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचा आहे। हे झालं परीक्षेच्या अनुषंगाने हा विषयाची महत्त्व। परंतु माझं असं मत आहे की हा विषय फक्त परीक्षेपुरता आमच्यासाठी महत्त्वाचा नाही। उद्या भविष्यात आपल्या सगळ्यांना ज्या सरकारी व्यवस्थेमध्ये जायचं आहे आणि आपल्या भारताच्या राज्यघटनेत सरकारी व्यवस्थेला जे काम दिलं आहे, तर आपल्या सरकारी व्यवस्थेचं काय काम आहे की कायदा आणि सुव्यवस्था राखणं। कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे जे आपल्या सगळ्या सरकारी व्यवस्थेचं काम आहे, तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यापूर्वी आपल्याला नीट आपला भारत देशाचा जो मूलभूत कायदा आहे तो कायदा नीट कळायला पाहिजे। ज्यावेळेस आपल्याला कायदा कळेल तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण लोकांकडून त्या कायद्याचं पालन करून घेऊ शकतो। म्हणून सरकारी व्यवस्थेमध्ये काम करत असताना, सरकारी अधिकारी म्हणून, कर्मचारी म्हणून आपण काम करत असताना सर्वात जास्त कुठला विषय महत्त्वाचा ठरणार आहे, कुठला विषय जास्त आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये येणार आहे, तो विषय म्हणजे कुठला तर राज्यघटना आहे। म्हणून फक्त परीक्षापुरतं जरी कमी अधिक प्रमाणात या विषयाचं वेटेज असेल, परंतु भविष्यात जे आपल्याला काम करायचं, ज्या क्षेत्राची आपण निवड केली आहे त्या क्षेत्रामध्ये राज्यघटना हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। हे झालं तुमच्या परीक्षामध्ये, तुमच्या प्रोफेशन संदर्भात आणि परीक्षा संदर्भात। परंतु माझं याच्याही पलीकडे काही मत आहे की काय की राज्यघटना हा विषय फक्त परीक्षापुरता नाही, राज्यघटना हा विषय तुम्हाला अधिकारी व्हायचं आहे म्हणून तुम्ही अभ्यासला पाहिजे असंही नाही, तर भारतीय नागरिकांना, प्रत्येक भारतीय नागरिकाला आपले मूलभूत हक्क काय आहेत, हे की नाही, आपले अधिकार काय आहेत, आपले कर्तव्य काय आहेत, या राज्याची, या राज्यसंस्थेची, या सरकारची मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत, कसं सरकार चाललं पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव आपल्याला असलीच पाहिजे, एक नागरिक म्हणून सुद्धा असली पाहिजे। आपण भारताची जर साक्षरता तपासली तर 70 ते 80% दरम्यान आपल्याला भारताची वेगवेगळ्या राज्यांची वेगवेगळी साक्षरता दिसेल कमी अधिक प्रमाणात, परंतु राज्यघटनेचा दृष्टीने आपला भारत देश किती साक्षर आहे, आपल्या देशाचा जो मूलभूत कायदा आहे, ज्या कायद्यानुसार आपला देश चालतो, अशा देशाचा जो मूलभूत कायदा, जो बेसिक कायदा आहे राज्यघटना नावाचा, भारतीय संविधान नावाचा, तर हा संविधान, हे भारतीय राज्यघटना, हे किती लोकांना माहिती बरं, किती लोकांनी वाचले, किती लोकांनी बघितलंय, हे जर प्रश्न विचारले तर आपल्याला लक्षात येईल की अजून सुद्धा भारतातील 95% जनता, 95% लोक भारतीय राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून असाक्षर आहे। अगदी 5% लोकांना थोड्याफार बहुत प्रमाणात ही राज्यघटना माहिती असेल, म्हणजे त्यांनी वाचली असेल, त्यांनी समजून घेतली असेल। आपण आपलाही विचार करा, आपण 12वी
पास असतील की नाही, 12वी सगळी परीक्षा उत्तीर्ण केली असतील सगळ्यांनी, तर ही राज्यघटना किती लोकांनी बघितली आहे, किती लोकांनी वाचली आहे? हां, आमची जर शालेय पाठ्यपुस्तकात जर आपण बघितलं तर इतिहासाच्या पाठीमागं नागरी शास्त्र, म्हणजे हा विषय नवीन सुद्धा नाही, शालेय पाठ्यपुस्तकात सुद्धा नागरी शास्त्र या पोर्शनमध्ये आपल्याला हा शिकवलेला असेल कदाचित, परंतु बऱ्याचदा असं झालंय की इतिहासाच्या पाठीमागं असल्यामुळं तर ते फारसं आपल्याला कधी नागरी शास्त्र हे शिकता आलेलं नाही. त्यामुळे आपल्याला असंही वाटतं की हे खूप विषय नवीन आहे, परंतु आपल्या दैनंदिन व्यवहाराच्या संबंधी आहे आणि उद्या भविष्यात सरकारी अधिकारी व्हायचं आहे, तर त्यासाठीही महत्त्वाचं आहे, नागरिक म्हणून सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि ज्या वेळेसच खऱ्या अर्थानं ही राज्यघटना प्रत्येक नागरिकाला समजेल, त्याच वेळेस आपली ही जी लोकशाहीची वाटचाल आहे ती अजून प्रगत होईल, अजून आपली लोकशाही भरभराटेल. त्यामुळं परीक्षेच्या अनुषंगाने हा विषय महत्त्वाचा आहे. नागरिक म्हणून काम करत असताना, अधिकारी म्हणून काम करत असताना दोन्हीही भूमिकेतून आपल्याला हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. अशा या राज्यघटना विषयाचा आपण सुरुवात करणार आहोत. खरं तर पहिल्यांदा बेसिक गोष्ट आपल्याला कळाली पाहिजे की राज्यघटना म्हणजे काय. जे काही राज्यघटना आहे, ही राज्यघटना म्हणजे काय हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. बघा, राज्यघटना, तर बघा कुठलाही देश असो, जगाच्या पाठीवरचे जर कुठलाही 90-95% कुठलाही देश असो, अशा प्रत्येक देशाला स्वतःची एक राज्यघटना आहे. राज्यघटना म्हणजे काय की कुठल्याही देशाचा अशी कायदेपुस्तिका, कुठल्याही देशाची अशी कायदेपुस्तिका की ज्या कायदेपुस्तिकेचा आधार घेत त्या देशातील प्रत्येक कायदा बनलेला आहे. म्हणजे बघा, या कायदेपुस्तिकेचा आधार घेतच देशातील जे वेगवेगळे कायदे, शिक्षणाचा कायदा असेल, माहितीचा अधिकार असेल किंवा अजून वेगवेगळे जे कायदे असतील, ते सगळे कायदे या कायदेपुस्तिकेचा आधारावर बनलेले आहेत. या कायदेपुस्तिकेत जी तत्व सांगितले त्या तत्वाच्या आधारावरच बनलेलं आहे. म्हणजे काय की कुठल्याही देशाचा मूलभूत कायदा म्हणजे काय, राज्यघटना. ही राज्यघटनेची एक बेसिक व्याख्या मी तुम्हाला सांगेल. अजून जर घटनात्मक व्याख्या जर बघायची झाली तर कुठल्याही राष्ट्राचा म्हणजे काय, कुठल्याही सार्वभौम राष्ट्राचा मूलभूत कायदा म्हणजे राज्यघटना होय. बघा, कुठल्याही सार्वभौम राष्ट्राचा मूलभूत कायदा म्हणजे राज्यघटना आहे. इथं दोनच शब्द आपल्याला समजून घ्यायचे, एक म्हणजे कुठला तर सार्वभौम आणि दुसरा म्हणजे कुठला तर मूलभूत कायदा. बघा, सार्वभौम म्हणजे काय आपल्याला नीट कळालं पाहिजे की सार्वभौम राष्ट्राचा, कुठल्याही सार्वभौम राष्ट्राचा म्हणजे देशाचा मूलभूत कायदा. तर सार्वभौम म्हणजे काय की ज्या देशाला, सार्वभौम म्हणजे काय नीट आहे का बघा, ज्या देशाला आपले राष्ट्रीय पातळीवरील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील, कुठले राष्ट्रीय पातळीवरील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील दोन्हीही निर्णय घेण्याचं असलेलं स्वातंत्र्य म्हणजे काय, सार्वभौमत्व किंवा सार्वभौम म्हणजे काय की एखाद्या देशाला त्याच्या राष्ट्रीय पातळीवर म्हणजे त्याच्या देशांतर्गत काही निर्णय घ्यायचे असतील, देशामध्ये आणीबाणी लावायची असेल, देशामधील नागरिकांना 2,000 रुपये द्यायचे असतील, शेतकऱ्यांना काही पैसे द्यायचे असतील, तर हे देश पातळीवरील निर्णय घेण्याचं त्या सरकारला असलेलं स्वातंत्र्य. आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरील म्हणजे काय की समजा भारताला जर आंतरराष्ट्रीय पातळीवर समजा एखादा जो काही देश आहे, समजा पाकिस्तान आहे, या पाकिस्तानसोबत युद्ध खेळायचं आहे, युद्धामध्ये शांतता करायची आहे, तह करायचा आहे किंवा अजून दुसरे काही आंतरराष्ट्रीय पातळीवर जर भारताला निर्णय घ्यायचा असेल, एखाद्या देशाला पाठिंबा द्यायचा आहे, एखाद्या देशासोबत व्यापारी करार करायचा आहे, तर असे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय असे दोन्ही बाबतीतील निर्णय घेण्याचं असलेलं स्वातंत्र्य म्हणजे सार्वभौमत्व किंवा सार्वभौम. तर अशा कुठल्याही सार्वभौम राष्ट्राचा असलेला मूलभूत कायदा आता आपण समजू. मूलभूत कायदा म्हणजे काय की ह्या ज्या कायद्याचा आधार घेतच देशातील वेगवेगळे कायदे बनले. समजा राज्यघटना हा काय आपला मूलभूत कायदा, राज्यघटना हा आपला मूलभूत कायदा आहे आणि या राज्यघटनेचा वापर करूनच आपण देशातील म्हणजे काय, आपल्या राज्यघटनेतील एक जर कलम तपासलं, कलम 21A मध्ये काय सांगितलेलं आपल्याला की शिक्षणाचा हक्क. कलम 21A शिक्षणाचा हक्क राज्यघटनेत लिहिलाय, परंतु तो राज्यघटनेत नुसता लिहिला नाही, नंतर त्या कलमाची अंमलबजावणी करण्यासाठी आपण काय केलं, या राज्यघटना नावाच्या पुस्तकातील त्या कलमाचा आधार घेऊन नंतर RTE राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा हक्क कायदा 2009 पारित केला. म्हणजे काय की एखाद्या देशातील त्या मूलभूत कायद्याचा आधार घेत देशातील सगळे कायदे बनले. आपल्या देशात जितके काही वेगळे कायदे, GST असेल, माहितीचा अधिकार असेल, शिक्षणाचा अधिकार असेल, अजून जितके काही कायदे, ते सगळे कायदे या मूलभूत कायद्यावर डिपेंड आहे किंवा या कायद्याचा आधार घेऊनच बनवलेले. म्हणून
राज्यघटना म्हणजे काय की एखाद्या सार्वभौम राष्ट्राचा मूलभूत कायदा किंवा त्या सार्वभौम राष्ट्राची कायदेपुस्तिका, ज्या कायदेपुस्तिकेचा आधार घेतच देशातील सर्व कायदे बनलेले आहे, अशा सार्वभौम देशाचा मूलभूत कायदा म्हणजे राज्यघटना होय. तर ही आपल्याला राज्यघटनेची व्याख्या कळली पाहिजे, है की नाही, की एखाद्या सार्वभौम राष्ट्राचा मूलभूत कायदा म्हणजे राज्यघटना होय. आता बघा राज्यघटना म्हणजे काय हे आपल्याला समजलेलं आहे. राज्यघटना म्हणजे काय हे आपल्याला समजलं, परंतु राज्यघटना ही भारतासाठी नेमकी कशी आली किंवा राज्यघटना ही काय भारताला माहिती होती का, हे थोडंसं बघण्यासाठी आपल्याला थोडंसं भारतातील जो काही एक राजकीय इतिहास आहे, भारताचा जो राजकीय इतिहास आहे, राजकीय दृष्टिकोनातून भारताची झाली जी काही प्रगती आहे की नाही, म्हणजे आपण राजेशाही म्हणजे भारताचं जर अगदी अश्मयुगीन कालखंडापासून मध्ययुगीन भारत असेल किंवा नंतरचा इंग्रज येण्याच्या अगोदरचा जो काही सगळा आधुनिक भारत असेल, त्या सगळ्या भारताचा इतिहासाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं की भारतामध्ये ही राजेशाही व्यवस्था होती, है की नाही. म्हणजे जर आपण अश्मयुगीन कालखंडापासून भारतासाठी किंवा सगळ्या गोष्टीचा जर अभ्यास केला तर राजेशाही भारतासाठी होती. त्यामुळं त्या राजेशाहीच्या कालखंडामध्ये राज्यघटना असली पाहिजे, देशासाठी एखादी कायदेपुस्तिका असली पाहिजे, असं कोणीतरी म्हणणं हे थोडंसं वेगळंच ठरेल. त्यामुळं नेमका राज्यघटनेचा काय इतिहास आहे हा इतिहास सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे, की नेमकं हा कायदा देशासाठी गरजेचा आहे हे कधी वाटलं लोकांना, तर तो जो काही इतिहास आहे तो सुद्धा इतिहास आपल्याला कळायला पाहिजे. पण बेसिक गोष्ट आपण लक्षात घेऊ की नेमकी राज्यघटनेची किंवा या मूलभूत कायद्याची किंवा कायदा या गोष्टीची माणसाला गरज नेमकी कधी पडली, नेमका कायदा माणसासाठी गरजेचा कधी बनला, तर हे सुद्धा आपण समजलं पाहिजे. कधी लोकांना वाटतं की एखादा देशामध्ये कायदा असला पाहिजे, आपल्या समूहामध्ये एखादा कायदा असला पाहिजे, तर ही गोष्ट कधी नेमकी समजली तर हेही आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर बघा आपण हे समजून घेण्यासाठी, कायद्याचं महत्त्व समजून घेण्यासाठी अगदी अश्मयुगीन कालखंडामध्ये जर तुम्ही गेले की माणसाची उत्क्रांती झाली, म्हणजे माणूस निर्माण झाला. डार्विन असं म्हणतो की माणूस पाण्यात निर्माण झाला, पाण्यातला माणूस जमिनीवर आला, हे की नाही. होमो सॅपियन असा वेगवेगळी मानवी उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर जेव्हा माणूस निर्माण झाला आणि माणूस निर्माण झाल्यावर माणसाला काय खायचं हे कळालं. म्हणजे माणूस, पूर्वीचा माणूस जंगलामध्ये हिंडायचा, अगदी कंदमुळं खायचा, हे की नाही, झाडांचा पालापाचोळा खायचा, काही फळं खायचा, कच्चं मांस खायचा, शिकार करायला शिकला नंतरच्या काळात माणूस. तर हळूहळू माणूस उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्या गाठत असताना माणसाला एका गोष्टीचा शोध लागला. बघा, माणसाला जे काही फळ आहे ते फळ आपण खाल्ल्यानंतर जे काही त्याच्या बिया असतात त्या जर जमिनीत पडल्या, त्याला जर ऊन, पाऊस आणि चांगली माती जर गवसली तर ते बी मातीत पडल्यानंतर उगतंय आणि ह्या उगण्याच्या प्रक्रियेमधून माणसाला शेतीचा शोध लागला. आता बघा, पूर्वीचा माणूस जंगलामधून भटकत राहायचा नुसता, परंतु शेतीचा शोध लागल्यावर गोष्ट अशी झाली की शेतीच्या शोधामुळं माणसाच्या जीवनाला एक स्थिरता आली. माणसानं शेतीची लागणी केली, म्हणजे पिकांची लावणी केली आणि तिथंच त्या आपल्या शेताभोवतीच माणूस थांबू लागला. आणि यातून काय घडलं तर माणसाच्या ज्या भटकंती अवस्थेतील जो माणूस होता त्या माणसाच्या जीवनाला शेतीमुळे स्थिरता प्रदान झाली. आता शेतीमध्ये स्थिरता प्रदान झाली, शेती ही हळूहळू प्रगत गेली आणि माणसाला हे लक्षात आलं की उंच वाट्यावर, डोंगरावर शेती करण्यापेक्षा, जंगलात शेती करण्यापेक्षा जर आपण नद्यांच्या खोऱ्यामध्ये जर शेती केली तर आपल्याला जास्ती उत्पन्न येऊ शकतं. कारण नद्यांच्या खोऱ्यामध्ये असलेली जी माती आहे तिच्यामध्ये सुपीकता अधिक आहे. तर त्यावेळेस माणूस हा नद्यांच्या खोऱ्यामध्ये राहायला लागला आणि माणसानं नद्यांच्या खोऱ्यामध्ये आपल्या वस्त्या निर्माण केल्या आणि तिथं तो शेती करू लागला. आता तुम्ही जर बघितलं की जितक्या काही महत्त्वाच्या ज्या आपल्याला प्राचीन संस्कृत्या आढळतात तर त्या सगळ्या संस्कृत्या ह्या नद्यांच्या काठावर आढळताना दिसतात. हडप्पा संस्कृती असेल, तुमची मोहनजोदडो संस्कृती असेल, सिंधू, रावी, सतलज, ह्या सगळ्या नद्यांच्या काठावर चालते. नुसतं भारतापुरतंच नाही तर तुम्ही इजिप्तमधील इजिप्शियन संस्कृती जरी बघितली तर ती सुद्धा तुम्हाला नाईल नदीची संस्कृती किंवा नाईल नदीच्या काठावरच उगम पावता दिसेल. तैग्रिस, युफ्रेटिस ह्या सगळ्या ज्या ग्रीक संस्कृती जरी बघितली तर ती सुद्धा आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी नदीच्या काठावरच उगम पावलेली दिसता येईल. नदींच्या काठावर शेतीमुळं माणसाचं जीवन स्थिर झालं. आता बघा, पूर्वीचा माणूस भटकंती करायचा, आपलं कुटुंब जर त्याच्यासोबत असेल म्हणजे 2-3 लोकांचा समूहच भटकंती करायचा. त्यामुळं त्यांना फारसी काही लोकांसोबतचा संवाद, लोकांसोबतचं जे काही एक तर मिळणं आहे ते फारसं होत नव्हतं. परंतु जसा जसा माणूस शेतीचा शोध लागला आणि जसं माणसाचं जीवन स्थिर झालं तसा माणसांचा जो काही समूहवाद आहे तो समूहवाद निर्माण झाला. माणसं समूहानं राहू लागली. आता हे सगळे माणसं समूहानं राहिले, नदीच्या काठावर राहिले आणि नदीच्या काठावर राहिल्यानंतर माणसांची गर्दी वाढली आणि गर्दी वाढल्यानंतर पहिल्यांदा
जसा माणसाचा संवाद वाढला तसाच माणसातील विवाद सुद्धा वाढू लागले. शेतजमिनीमुळे वाद असतील, घरामुळे वाद असतील किंवा अजून वेगवेगळ्या पद्धतीच्या है की नाही वेगवेगळ्या पद्धतीचे वाद माणसामध्ये निर्माण झाले. मग या वादाचं निराकरण कसं करायचं, तर त्याच वेळेस माणसाच्याच बुद्धीला आलेली कल्पना असेल की आपण आपले कायदे, आपण आपले नियम, आपण सगळ्यांनी आपण आपले जे नियम आहेत, आपापल्या अटी शर्ती ह्या ठरवल्या पाहिजे. आणि त्याच वेळेस माणसाला जेव्हा माणूस समूहामध्ये राहू लागला त्याच वेळेस माणसाच्या किंवा या मानवी संस्कृतीला कायद्याची गरज भासली. आणि वेगवेगळे कायदे, अगदी तुम्ही प्राचीन भारतामध्ये जर गेले, प्राचीन इतिहासामध्ये जर गेले तरी आपल्याला गावकुसावर गोप नावाचा अधिकारी दिसतोय. तो गोप नावाचा अधिकारी काय करतो, करही गोळा करतोय आणि कायदा आणि सुव्यवस्था म्हणजे भांडणं मिटवायचं देखील काम करतोय. अशीच प्रगत अवस्था भारतातील जेव्हा केव्हा प्राचीन इतिहासातून आपण मध्ययुगीन इतिहासामध्ये झालो, महाजनपद निर्माण झाली, वेगवेगळे राजे इथं निर्माण झाले, वेगवेगळ्या राज्यसंस्था इथं निर्माण झाल्या, तर त्या प्रत्येक राज्यांचा सुद्धा आपापला वेगळा लिखित असेल, अलिखित असेल, वेगवेगळे म्हणजे राजानं निर्माण केलेला राजेशाहीत्मक जरी असला तरी वेगवेगळ्या प्रत्येक राज्याचा आपला वेगवेगळा कायदा होता. म्हणजे कायद्याची निकड, कायद्याची गरज माणसाला लक्षात आली होती. तो कायदा राजेशाहीच्या पद्धतीने असेल परंतु भारतामध्ये कायदा होता. आता हे सगळं झालं, पण मग नंतरच्या काळात बघा भारतावर मुघली आक्रमण झालं, मुघलांचं आक्रमण झालं है की नाही, ग्रीक, ह्यून हे सगळ्या ज्या काही परकीय सत्ता आहे या परकीय सत्तांचं मध्ययुगीन कालखंडामध्ये आक्रमण झालं आणि भारतावर परकीयांची थोडीफार पद्धतीने सरकार किंवा सत्ता आली आणि ह्या परकीय सत्तेमध्ये भारत आला. अशा या मुघलांनी सुद्धा आपले वेगवेगळे कायदे केले है की नाही, त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या जनतेवर नियम व्यवस्था चालवण्यासाठी वेगवेगळे कायदे आपल्याला करताना मुघली व्यवस्था सुद्धा दिसते. म्हणजे कायद्याची निकड मध्ययुगीन इतिहासामध्ये सुद्धा होती असं म्हणायला जागा आहे. त्यानंतरच्या काळात आधुनिक भारतामध्ये जर तुम्ही लक्षात घेतलं तर ह्या आधुनिक भारतामध्ये जो काही आधुनिक कायदा भारतात कुणी आणला असेल, पहिल्यांदा आधुनिक भारतात किंवा ही लोकशाहीची व्यवस्था भारतात कुणी आणली असेल तर ते म्हणजे काय, तर इंग्रज हे जरी व्यापारी म्हणून भारतात आले, इसवी सन 1600ला इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटनची ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना इंग्रजांनी केली आणि भारतात ते व्यापार करण्यासाठी आले. आता हे इंग्रज, आधुनिक कायदा जाणणारे इंग्रज भारतात आले आणि भारतात आल्यानंतर इंग्रजांना असं लक्षात आलं की या भारतात व्यापार करते म्हणून राहण्यापेक्षा इथले राज्यकर्ते म्हणून जर आपण झालो किंवा राज्यकर्ते जरी झालो तरी आपल्याला व्यापारी पद्धतीचे फायदे अजून या भारताकडून उपसता येतील. म्हणजे जर तुम्ही प्लासीची लढाई बघितली तर या प्लासीच्या लढाईच्या दरम्यान म्हणजे 1757च्या कालखंडापर्यंत इंग्रजांनी व्यापारी कंपनी म्हणून आपलं जे बस्तान आहे ते अगदी बंगालच्या त्या सगळ्या फोर्चनमध्ये छान पद्धतीने बसवलं होतं. बंगालवर व्यापारी अधिकार इंग्रजांचा प्रस्थापित झाला होता, पण इंग्रजांच्या असं लक्षात आलं की आपला व्यापार जर वाढवायचा असेल तर इथली जी राजसत्ता आहे ती राजसत्ता सुद्धा आपण काबीज केली पाहिजे. आणि इथली राजसत्ता काबीज करण्यासाठी इंग्रजाला जी मदत केली आहे, दुर्दैवानं सांगावं लागतं की इथली राज्यकर्ता काबीज करण्यासाठी इंग्रजाला जी मदत केली ती आपल्याच माणसाने केली. जर तुम्ही प्लासीच्या लढाईचा सगळा इतिहास बघितला, सविस्तर बघणार नाही कारण इतिहासाचा तो विषय होऊन जाईल, परंतु जो काही सिराज उद्दौला होता या सिराज उद्दौलाचं पानिपत व्हावं, हा सिराज उद्दौला हरला जावा म्हणून इंग्रजाला प्लासीच्या लढाईमध्ये जी मदत केली ती म्हणजे घासिटी बेगम, त्याची आत्या, त्या सिराज उद्दौलाची आत्या, त्या घासिटी बेगमने केली. नंतरच्या काळात जो त्याचा जावई आहे, सिराज उद्दौलाचा जो जावई आहे मीर जाफर, ह्या मीर जाफरने सुद्धा आपल्या सासऱ्याचं राज्य जावं आणि मला नवाब पद भेटावं आणि इंग्रज मला ते भेटून देतील म्हणून सासऱ्याविरुद्ध त्याने इंग्रजाला साथ दिली. त्यानंतर तोच राया जगतसेठ नावाचा तिथला सावकार आहे, त्या राया जगतसेठने सुद्धा इंग्रजाला साथ दिली. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की आपले जे काही देशी भांडणं होते, आपले जे देशांतर्गत भांडणं होते, या देशांतर्गत भांडणामध्ये इंग्रजाला आपण संधी दिली आणि इंग्रजांनी प्लासीची ही जी लढाई आहे ती न लढता इंग्रजांनी जिंकली आणि इथले इंग्रज जे व्यापार करण्यासाठी आले होते ते व्यापार करते इंग्रज इथे राज्यकर्ते झाले. लक्षात, तर इथले व्यापारी करायला आलेली जी एक कंपनी आहे ती इथं राज्यकर्ती झाली, एक कंपनी झाली. ब्रिटन देशाची सत्ता आपल्यावर नव्हती, एका कंपनीची, ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता 1757 ते 1858 या पोर्शनमध्ये फक्त ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता आपल्यावर होती. हे सगळं झालं, ब्रिटिशांनी किंवा त्या ईस्ट इंडिया कंपनीने भारतात सत्ता स्थापन केली. आता सत्ता स्थापन केल्यानंतर सत्तेच्या पाठोपाठ जे लाभ येतात, सत्तेच्या पाठीमागं जे लाभ येतात ते लाभ व्यापारी म्हणून सुद्धा आले आणि खाजगी व्यापार करत असताना सुद्धा जे इंग्रज अधिकारी आहेत त्यांना सुद्धा येत गेले. लक्षात, रॉबर्ट क्लाइव्हने भारतात ईस्ट इंडिया कंपनीची ब्रिटिश सत्तेची स्थापना केली, परंतु रॉबर्ट क्लाइव्हच्या काळानंतर जो काही एक आलेला तुमचा लॉर्ड
हेस्टिंग असेल किंवा वॉरन हेस्टिंग्ज असेल, ह्या वॉरन हेस्टिंगने इथली जी काही व्यवस्था आहे या व्यवस्थेला भ्रष्टाचार शिकवला. त्याने व्यक्तिक सुद्धा इतका भ्रष्टाचार केला की जेव्हा तो बंगालमध्ये गेला, त्याच्या इंग्लंडमध्ये गेला, त्याच्या मायदेशी परत गेला, तर त्यावेळेस या वॉरन हेस्टिंगवर महाभियोग सुद्धा लावला होता. या वॉरन हेस्टिंगने काय केलं, इथले जे विणकर आहेत, बंगालमधील जे विणकर आहेत, या विणकरांचे हात तोडले. आमचं परदेशी कापड इथं विकलं जावं त्यासाठी त्यांनी काय केलं, बंगालमधील जे विणकर आहेत त्या विणकरांचे हात तोडले. इतके म्हणजे भयंकर पद्धतीचा मानवी संस्कृतीला लाजवेल इतकी दयनीय अवस्था बंगालची लुटून या वॉरन हेस्टिंग आणि तत्कालीन काळातील जे इंग्रजी सगळे अधिकारी आहेत त्यांनी करून टाकली. बकाल आपला बंगाल करून टाकला आहे की नाही. अवलंबता ही वाढवून टाकली बंगालची. आणि जेव्हा हा वॉरन हेस्टिंग त्याच्या देशामध्ये घेतोय तर त्या देशामध्ये गेल्यावर त्याच्यावर तत्कालीन काळामध्ये महाभियोग लावला की भ्रष्टाचाराचे आरोप लागल्यामुळे या वॉरन हेस्टिंगवर महाभियोग लागला. आणि महाभियोग लावल्यानंतर म्हणजे किती म्हणजे इंग्रज सरकारची जी व्यवस्था आहे, लोकशाही व्यवस्थेमध्ये एक एडनबर्ग नावाचे तत्कालीन काळातील एक तत्वचिंतक होते, लेखक होते. त्यांनी ह्या एडनबर्गने वॉरन हेस्टिंगच्या भ्रष्टाचार सांगत असताना एक वाक्य सांगितलं होतं की वॉरन हेस्टिंगने किती छळलंय भारताला. तो म्हणतोय की वॉरन हेस्टिंगने केलेली जी भारतातील कृत्य आहे त्या कृत्यावर बोलणं जरी कठीण असलं, काय म्हणतोय बघा एडनबर्ग वॉरन हेस्टिंगच्या कृत्यावर काय म्हणतोय की वॉरन हेस्टिंगने भारतामध्ये केलेली जी कृत्य आहे त्या कृत्यावर बोलणं जरी कठीण असलं परंतु शांत राहणं हे त्यापेक्षाही कठीण आहे. म्हणजे बोलणं जरी कठीण आहे परंतु शांत राहणं हे त्यापेक्षा कठीण, म्हणून बोललंच पाहिजे. तर अशी भारताला लुटणारी व्यवस्था वॉरन हेस्टिंगच्या रूपाने आली. नंतर तो लॉर्ड कॉर्नवॉलिस आला, त्याने जमीनदारी व्यवस्था है की नाही, जमीनदारी इथं सुरू केली, कायमधारा पद्धती सुरू केली. आणि आपला उदो करणारा भारतातीलच एक जमीनदार वर्ग, ब्रिटिश सत्तेचा प्रशंसा करणारा किंवा ब्रिटिश सत्ता जोपासणारा एक जमीनदार वर्ग इथं भारतात आपल्या सपोर्टसाठी तयार केला. नंतरच्या काळात जर तुम्ही बघितलं तर एक भावाची एक जोडी झाली बघा, आर्थर वेलस्ली आणि लॉर्ड वेलस्ली. ह्या आर्थर वेलस्ली आणि लॉर्ड वेलस्लीने भारतातील सगळ्या राजा महाराजांना चॅलेंज करून टाकलं आणि सगळ्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला जिंकून घेणार आहे, आमच्यासोबत युद्ध खेळायला तयार राहणार तर आमची तैनाती फौज स्वीकारा. भारतीय जे राजे महाराजे, सगळ्या राजा महाराजांची सुरक्षा, सगळ्या राजा महाराजांचं म्हणजे अवलंबत हे आपल्या जीवावर करून टाकलं, ब्रिटिश सत्तेच्या जीवावर टाकलं. आपले हे हस्तक करून टाकले राजे महाराजे. लॉर्ड वेलस्ली, आर्थर वेलस्ली हे सगळ्या वेलस्लीच्या काळात ह्या सगळ्या घटना घडत होत्या. अजून साम्राज्यवादाचा जो काही एक उच्च क्रांतिवाद आहे तर तो तिथं प्रस्थापित होता. ह्या वेलस्लीचा काळ गेला. नंतरच्या काळात तुम्ही जर बघितलं तर लॉर्ड मॅकोलने शिक्षण व्यवस्था आणली. शिक्षण व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. परंतु 1857 पर्यंत येत असताना आपल्याला असं लक्षात येत आहे की इथले राजे महाराजे, इथली सामान्य जनता है की नाही, इथले काही धार्मिक दृष्ट्या काही जे लोक आहेत, सनातनी लोक आहेत, तर हे इंग्रजांनी केलेल्या सामाजिक सुधारणामुळे असतील, त्यानंतर राजे महाराजे लोक त्यांचे अधिकार कमी केलेत म्हणून असतील, अशा वेगवेगळ्या अधिकाराच्या झालेल्या हानीपायी आणि जे काही व्हाईट मॅन बर्डन आहे किंवा आम्ही इंग्रज हे तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, या वंशश्रेष्ठत्वाच्या वादातून सुद्धा आणि एक तत्कालीन काळाने घडलं ते म्हणजे काय की तुम्ही गायीची चरबी त्या एनफील्ड बंदुकाला लावली, डुकराची चरबी त्या एनफील्ड बंदुकाला लावली, म्हणून शिक्षक जे शिपाई आहेत या शिपायामध्ये सुद्धा असंतोष पसरला. आणि 1857ला भारतातील पहिला उठाव, इंग्रजी सत्तेविरुद्धचा सगळ्यात मोठा पहिला उठाव भारतातील घडून गेला. आणि 1857ला उठाव घडला आणि इंग्रज जे ब्रिटनची संस्था आहे किंवा ब्रिटनचं सरकार आहे त्यांना असं लक्षात आलं की आता या ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता भारतातून हद्दपार केली पाहिजे. आणि ब्रिटिशांची सत्ता भारतातून 1857च्या उठावानंतर 1 नोव्हेंबर 1858ला राणीचा जाहीरनामा प्रकाशित झाला. आणि त्या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं की आजपासून तुमच्यावर जी सत्ता असेल ती प्रत्यक्ष ब्रिटिश राजपथाची असेल, प्रत्यक्ष ब्रिटनच्या राणीची असेल, ब्रिटनच्या सरकारची असेल, ब्रिटनच्या संसदेची असेल. आणि तुम्ही सगळे लोक हे ब्रिटनच्या राणीचे लेकरं आहात, तुम्हाला लेकरं म्हणून ही राणी जन्मलेल. आणि इथून पुढे खऱ्या अर्थानं भारतात एक आधुनिक युग आलं असं आपण म्हणू. आणि भारतात खऱ्या अर्थानं आता इथून पुढे हळूहळू लोकशाही व्यवस्था, हळूहळू राज्यघटना ही सगळं पोर्शन तयार होणार होतं. बघा 1858चा काळ झाला आणि नंतर लोकांना राणीने सांगितलं होतं की तुम्ही माझी लेकरं आहात. मग ह्या लेकरानं राणीकडं वेगवेगळ्या मागण्या सुरू केल्या होत्या, कारण आपल्यातले काही शिकलेले जे लोक आहेत ते शिकलेले लोक अजून पुढे शिकण्यासाठी, बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले. आणि इंग्लंडला गेल्यानंतर त्यांनी असं पाहिलं की इंग्लंड या देशामध्ये
किती सुंदर लोकशाही आहे, लोकांना किती चांगले अधिकार आहे, ह्या देशाची जी प्रगती होते ती राज्यघटनेमध्ये होते आणि अशीच माझ्या देशाची प्रगती झाली पाहिजे. जेव्हा हे लोक इंग्लंडमधील वातावरण लोकशाही व्यवस्था बघून भारतामध्ये परत आले आणि भारतामध्ये परत आल्यानंतर ह्या लोकांना पाहिलं की आपल्या भारतामध्ये किती दयनीय अवस्था आहे. हे इंग्रज त्यांच्या देशामध्ये लोकशाही चालवतात आणि आपल्या देशात इतकी लूटमार करतात, आपल्या देशावर इतके अन्याचार करतात. तर या सगळ्या शिक्षित लोकांना इथं वर्तमानपत्र स्थापन केले, इथं वेगवेगळ्या सामाजिक संस्था स्थापन केल्या, राजकीय संस्था स्थापन केल्या आणि 1885 पर्यंत येत ह्या सगळ्या लोकांना राष्ट्रीय काँग्रेस नावाची एकात्म राजकीय संस्था इथं निर्माण झाली आणि या काँग्रेसच्या माध्यमातून 1885 ते 1905च्या दरम्यान अगदी मवाळ भूमिकेतून किंवा ही इंग्रज सत्ता आमच्यावर आहे हे दैवी संकेत आहे, इंग्रज आपल्यावर राज्य करतात हा आपल्यावर त्यांनी केलेला उपकार आहे, या भूमिकेतून इंग्रजाकडे काही गोष्टींची मागणी केली. मागणी कशाची होती बघा, की ICSच्या परीक्षा भारतात घ्या, हे की नाही, आम्हाला कायदेमंडळात चांगलं स्थान द्या, कायदेमंडळात बोलण्याचं स्थान द्या, तुमच्यानंतर जे बजेट शिक्षण आहे त्याच्यावर काही प्रश्न विचारण्याचं स्थान द्या. अशा लहान लहान गोष्टींची 1905 येईपर्यंत मवाळ भूमिकेतून भारतीयांनी मागणी सुरू केली आणि 1905ला बंगालची फाळणी केल्यानंतर जे काही काँग्रेसमधील तरुण आहेत, लाल, बाल आणि पाल, हे की नाही, यांनी नंतर याच्याही पुढचे जाऊन काही मागणी सुरू केली की ते म्हटले की आम्हाला इतक्या मवाळ मागण्या नकोच आहे, आम्हाला आता स्वराज्य द्या, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. तर आपण 1905 पासून ते 1929 पर्यंत जवळपास ह्या सगळ्या पोर्शनमध्ये आपण 1905 ते 1929 पर्यंत आपण स्वराज्य मागितलं. स्वराज्य म्हणजे काय? स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य नव्हे बघा. स्वराज्य म्हणजे काय? इथं आमचं राज्य असेल, जरी आमच्या देशावर मालकी हक्क तुमचे असले, ब्रिटनचे असले, आम्ही एक वसाहत म्हणून तुमची राहू, परंतु या वसाहतीच्या अंतर्गत आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, आम्हाला स्वराज्य पाहिजे. तर 1905 ते 1929 पर्यंत आपण स्वराज्य मागत गेलो. नंतरच्या काळात 1915ला आपला जो काही भारतीय जो इतिहास आहे, स्वतंत्र लढाई, या स्वतंत्र लढ्यामधील जे काही हिरो आहेत, जे अभिनेता आहेत, जे मुख्य त्यांनी भूमिका बजावली, अशा महात्मा गांधीजी यांची एंट्री होते, है की नाही. एंट्री झाली आणि महात्मा गांधीची एंट्री झाल्यानंतर महात्मा गांधीजी यांनी ही जी काँग्रेस आहे, ही जी फक्त शिकलेल्या पुरती मर्यादित राहिलेली आहे, ही फक्त डॉक्टर, वकील, बॅरिस्टर यांच्या हातातील खेळणं बनलेली किंवा यांचे प्रश्न मांडणारी झालेली, तर ही काँग्रेस सामान्य शेतकऱ्यांचे, सामान्य कामगारांचे, आदिवाशांचे, पीडितांचे, दीनदलितांचे प्रश्न मांडणारी काँग्रेस आहे हे दाखवून देण्यासाठी जनतेचे लढे उभा केले. त्यानंतर तुम्ही जर बघितलं चंपारण सत्याग्रह असेल, त्यानंतर तुमचा गिरणी कामगाराचा जो सत्याग्रह असेल, खेडा सत्याग्रह असेल, या सगळ्या सत्याग्रहामधून काँग्रेस ही सगळ्या सामान्य जनतेची आहे आणि काँग्रेसला एक समग्र रूप आलं आणि जनतेमध्ये काँग्रेसची प्रतिमा चांगली झाली, गांधीजींची प्रतिमा चांगली झाली, म्हणजे गांधीजींमुळे काँग्रेसची प्रतिमा चांगली झाली आणि ही जो भारतीय स्वतंत्र लढा आहे आता फक्त काँग्रेस पुरता मर्यादित राहिला नाही, तो अखंड भारतापुढे केला. आणि गांधीजींचा एक विचार तुम्ही लक्षात घ्या, गांधीजींनी इथं फक्त स्वातंत्र्य लढा चालवलेला नाही, असहकार आंदोलन चालवलं, सविनय कायदेभंग चालवलं, चले जाव चालवलं, इतकंच नाही तर 1922ला गांधीजींच्या असं लक्षात आलं की देशासाठी फक्त स्वातंत्र्य महत्त्वाचं नाही, तर देशासाठी महत्त्वाचं काय, तर देशासाठी स्वातंत्र्याबरोबर इथली राजकीय व्यवस्था सुद्धा महत्त्वाची आहे. स्वातंत्र्य मिळालं पण नंतर सरकार कसं चालवायचं, तर गांधीजी फक्त स्वातंत्र्य मागत राहिले नाही, फक्त स्वराज्य मागत राहिले नाही, तर गांधीजींनी त्याबरोबरच 1922ला पहिल्यांदा गांधींनी सांगितलं होतं, भारतामध्ये पहिल्यांदा कोणीतरी सांगितलंय की आमच्या भारत देशासाठी पहिल्यांदा कायदे पुस्तिका असली पाहिजे. 1922ला महात्मा गांधीजी यांनी पहिल्यांदा भारतासाठी कायदे पुस्तिका असली पाहिजे हे पहिल्यांदा सांगितलं. तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारतामध्ये राज्यघटना कायदे पुस्तिका या शब्दाचा जन्म कसा झाला, तर आपण बघितलं, सगळा इतिहास मी तुम्हाला सांगितला. तर पहिल्यांदा भारतासाठी कायदे पुस्तिका असली पाहिजे असं कोण म्हटलं असेल, तर कोण म्हटलंय, 1922 साली. 1922 साली भारतासाठी कायदे पुस्तिका असली पाहिजे असं कोण म्हटलं, तर ते म्हटले महात्मा गांधीजी. आणि शब्द त्यांनी राज्यघटना हा शब्द वापरला नाही, हे लक्षात ठेवा. राज्यघटना हा शब्द त्यांनी वापरला नाही, संविधान सभा हा शब्द त्यांनी वापरला नाही, त्यांनी फक्त म्हटले होते की भारतासाठी एक कायदे पुस्तिका असावी, हे की नाही, भारतासाठी एक कायदे पुस्तिका असली पाहिजे. वर्तमानपत्र होतं, त्या वर्तमानपत्रामधून त्यांनी मागणी सुरू केली की भारतासाठी एक कायदे पुस्तिका असली पाहिजे. साल होतं 1922, पहिल्यांदा ही मागणी केली, हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. नंतर इंग्रजांनी फारसं यांच्या मागणीकडे लक्ष दिलं नाही आणि नंतरच्या काळात भारतासाठी राज्यघटना असली पाहिजे. बघा, भारतासाठी राज्यघटना असली पाहिजे आणि नुसती राज्यघटना नको, हे की नाही, भारतासाठी राज्यघटना असली पाहिजे
राज्यघटना तर पाहिजेच, पण राज्यघटना निर्माण करण्यासाठी संविधान सभा सुद्धा असली पाहिजे. हे भारतात राज्यघटना हा शब्द वापरून आणि संविधान सभा हा शब्द वापरून भारतात पहिल्यांदा कोणी मागणी केली असेल तर तेही आपल्याला कळायला पाहिजे. 1934 साली, किती साली? 1934 साली भारतासाठी राज्यघटना असली पाहिजे. राज्यघटना म्हणजे राज्यघटना हा शब्द वापरून पहिल्यांदा भारतासाठी राज्यघटनेची मागणी कोणी केली असेल तर ते आहेत मानवेंद्रनाथ रॉय. M.N. रॉय, मानवेंद्रनाथ रॉय. तर हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे की M.N. रॉय यांनी भारतासाठी पहिल्यांदा राज्यघटना असली पाहिजे 1934 साली राज्यघटना या शब्दाचा वापर करून, उपयोग करून राज्यघटनेची मागणी केली. आता हे M.N. रॉय कोण आहे बघा. M.N. रॉय कोण आहे हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. तर भारतामध्ये जी काही कम्युनिस्ट विचारधारा आहे की नाही, भारतामधील जो साम्यवाद, समाजवाद ह्या सगळ्या गोष्टीला, कम्युनिस्ट विचारधारेला भारतात पहिल्यांदा आणणारे जे व्यक्ती आहे तर ते व्यक्ती म्हणजे M.N. रॉय. यांना भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे अर्धयुग म्हणतात, उद्गाते सुद्धा म्हटलं गेलेलं काही ठिकाणी. तर M.N. रॉय हे महत्त्वाचं नाव आहे. तर या M.N. रॉयने सांगितलं होतं 1934 साली भारतासाठी पहिल्यांदा राज्यघटना असली पाहिजे. आता बघा, भारतीय तर मागणी करायला लागली होती. नंतरच्या काळात जर तुम्ही बघितलं तर 1929 ला आपण पूर्ण स्वराज्य मागितलं हे की नाही. पूर्ण स्वराज्य काँग्रेस आता मागं सुरू केली आणि 26 जानेवारी 1930 हा दिवस पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून सुद्धा साजरा केला. आणि काँग्रेसने छाती ठोकून सांगायला सुरुवात केली की आम्हाला आता वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य नकोय, आम्हाला आता वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य नकोय, तर आम्हाला आता पूर्ण स्वराज्य पाहिजे, आता स्वातंत्र्यच पाहिजे, तुम्ही निघूनच जा. हे काँग्रेसने 1929 पासून सांगायला सुरुवात केली. आणि वेगवेगळ्या चळवळी सुद्धा त्या काळात घडल्या बघा. 1927 ला सायमन कमिशन, 1928 ला भारताला स्थापन, 1927 आलंय भारतात 1928 आणि 1928 ला आल्यानंतर या सायमन कमिशनच्या विरोधात भारतीयांनी त्या सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला. आता सायमन कमिशन कशासाठी आलं होतं भारतात की भारतासाठी ही राज्यघटना कशी असेल, भारताला जी कायदे पुस्तिका पाहिजे ती कशी असेल ते आपण ठरवू, बोलू, बसू आणि बसायचं कुठं? लंडनमध्ये गोलमेज परिषद. आता त्या गोलमेज परिषदेला तुम्ही हजर राहा म्हणून सांगितलं गेलं. भारतीयाने जेव्हा बहिष्कार टाकला तर तत्कालीन काळातील जे भारत मंत्री होता बघा, त्या भारत मंत्र्याचं नाव आहे बर्कनहेड. तो बर्कनहेड रागानं, त्वेषानं भारतीयांना म्हटला की आम्ही जे देतोय तेही तुम्हाला घ्यायचं नाही, तर तुम्ही सगळे मिळून भारताची राज्यघटना तयार करू शकता का? नाही तयार करू शकत. तुम्ही सगळे भारतीय मिळून एक साधा कागद सुद्धा लिहू शकत नाही. भारतीयांना चॅलेंजच करून टाकलं या सगळ्या बर्कनहेडनी. आणि त्यावेळेस भारतीयांनी हे चॅलेंजचा स्वीकार केला आणि भारतीय म्हणते चला आम्ही राज्यघटना, आमची राज्यघटना कशी असली पाहिजे हे लिहून दाखवू. राज्यघटना लिहिण्याचा प्रयत्न सुद्धा झाला होता बघा. 1928-29 दरम्यान एक पंडित जे जवाहरलाल नेहरू आहे त्यांचे जे वडील आहे मोतीलाल नेहरू, या मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली राज्यघटना, भारताचा कायदा, पुढचा कायदा कसा असला पाहिजे हे लिहिण्यासाठी कमिटी बसली होती. आणि सांगितलं होतं, फक्त इंग्रजांनी एकच सांगितलं होतं की सगळ्या भारतीयांनी मिळून एक कायदा असावा, असा एक कायदा तुम्ही सगळेजण लिहून टाका. एक कागद तरी सगळ्या भारतातले जे पक्ष आहे, मुस्लिम लीग असेल, हिंदू महासभा असेल, काँग्रेस असेल, अजून प्रजा पक्ष असेल, अशा वेगवेगळ्या पक्षांचं मत, पक्षविरहित मत सगळेजण एकत्र आहे आणि एक कागद भारतासाठी लिहून दाखवा. सोपं वाटतं ना तुम्हाला? तर लिहून दाखवा. तर नेहरू रिपोर्ट, सगळे पक्ष एकत्र आले होते आणि नेहरू रिपोर्ट आपण तयार केला होता. पण शेवटी जिनांनी आपले वेगळे मुद्दे मांडले. बॅरिस्टर अली जिना यांनी वेगळे मुद्दे मांडले. आता हे मुस्लिम जे राजकारण आहे आणि त्यातील राज्यघटनेचा जो संदर्भ आहे तो उद्या आपल्याला बोलताना येईलच. तर जिनांनी आपले वेगळे मुद्दे मांडले आणि जो नेहरू रिपोर्ट आहे तो नेहरू रिपोर्ट पडला. म्हणजे इंग्रज जे म्हणत होते, बर्कनहेड जो म्हणत होता ते सत्य ठरलं होतं. आता बघा, इंग्रजाकडे आपण मागणी केली होती की आम्हाला राज्यघटना त्या वगैरे वगैरे, आपण स्वराज्य हे सगळं मागत होतं. इंग्रजांनी पहिल्यांदा कधी भारतीयांची मागणी सिरियस घेतली आणि भारतीयांच्या मागणीला रिस्पॉन्स दिला. तो रिस्पॉन्स दिला 1940. 1940 ला लॉर्ड लिनलिथगो, तत्कालीन काळातील व्हाईसरॉय कोण आहे? लॉर्ड लिनलिथगो, नाव बहुतच आहे. लॉर्ड लिनलिथगो याने पहिल्यांदा सांगितलं की भारतासाठी राज्यघटना असेल. काय म्हणतो तो लॉर्ड लिनलिथगो? बघा, या लॉर्ड लिनलिथगोने 1940 ला भारताला ऑगस्ट ऑफर दिली. काय दिली? ऑगस्ट ऑफर. हे खूप महत्त्वाचं बघा. ऑगस्ट ऑफर भारताला दिली आणि ऑगस्ट ऑफर देऊन भारताला सांगितलं की भारतासाठी राज्यघटना असेल आणि ती राज्यघटना मुख्यतः कोणी, राज्यघटना कोणी, शब्द खूप महत्त्वाचा बघा, मुख्यतः भारतीयांनी बनवलेली असेल. बघा, भारतासाठी राज्यघटना असेल आणि राज्यघटना ती कोणी बनवायची आहे तर मुख्यतः भारतीयांनी बनवलेली असेल. म्हणजे तिच्यात प्रमुख कोण असतील
हां, मेजर कोण असेल तर भारतीय असतील, थोडेफार इंग्रजी लोक सुद्धा आमचे असतील, असं पहिल्यांदा 1940ला लॉर्ड लिंडीजगो यांनी ऑगस्ट ऑफर देऊन भारतीयांना सांगितलं की भारतासाठी राज्यघटना असेल आणि ती मुख्य कोणी बनवलेली असेल तर ती मुख्यतः भारतीयांनी बनवलेली असेल, तर असं सांगितलं. परंतु बघा आता हे इंग्रज का द्यायला तयार झाले याच्या पाठीमागे सुद्धा इतिहास आहे बघा. 1940ला म्हणजे 1934ला आपण मागणी करत होतो तेव्हा ते नाही म्हणत होते. 1940 येईपर्यंत ते का तयार झाले याचंही कारण आहे बघा. कारण तुम्ही जर बघितलं तर 1937-38च्या दरम्यान दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली होती. दुसऱ्या महायुद्धामध्ये दोस्त राष्ट्र, मित्र राष्ट्र अशी जगाची विभागणी झाली होती आणि या मित्र राष्ट्रामध्ये जे ब्रिटन होतं आणि अमेरिका होती, ह्या देशांना भारतातील जे भारतीय सैन्य आहे त्यांना भीती होती जपानची, त्यामुळे भारतीय सैन्याची गरज जपान विरुद्ध लढण्यासाठी आपल्याला गरजेची होती. तर भारतीय सैनिकांनी आपल्या युद्धामध्ये आपला सहभाग द्यायचा असेल, भारतीयांनी जर आपल्या युद्धामध्ये आपल्याला सहकार्य करायचं असेल तर भारतीय आपल्या बाजूने पाहिजेत. तर भारतीयांना मागणी सुरू केली की या युद्धामध्ये, आणि घोषणाही करून टाकली त्या लॉर्ड लिंडीजगोने की भारत हा युद्धामध्ये मित्र पक्षाच्या दृष्टिकोनातून किंवा ब्रिटनच्या पाठीमागे उभा आहे. भारतीयांनी विरोध केला आणि भारतीयांनी केलेला विरोध जो आहे तो तत्कालीन काळातील जे अमेरिकेचे फ्रँकलिन रुझवेल्ट आहे यांच्या लक्षात आला आणि त्यांनी भारतीयांना विचारलं किंवा भारतीयांची मागणी त्यांच्या लक्षात आली असेल की भारतीय काय म्हणतात, की कारण फ्रँकलिन रुझवेल्ट म्हणायचे की हे जे दुसरं महायुद्ध आहे हे महायुद्ध लोकशाही वर्सेस हुकुमशाही आहे. म्हणजे जी काही जर्मनीमध्ये, इटलीमध्ये मुसोलिनीने असेल, जर्मनीमध्ये हिटलरने असेल, जी काही हुकुमशाही लावली आहे त्या हुकुमशाहीच्या विरोधात ब्रिटन, अमेरिका हे हुकुमशाहीच्या विरोधात लोकशाही राज्य, लोकशाही राष्ट्र म्हणून हुकुमशाहीच्या विरोधात लढतात. भारताने प्रश्न टाकला, महात्मा गांधी सुद्धा त्यांना प्रश्न विचारले जागतिक मीडियामध्ये की तुम्ही हुकुमशाहीच्या विरोधात लोकशाहीच्या मार्गाने लढण्यासाठी किंवा लोकशाही राष्ट्र म्हणून तुम्ही हुकुमशाहीच्या विरोधात दुसऱ्या महायुद्धामध्ये लढतात, हे लोकशाहीचं युद्ध आहे असं म्हणतात आणि आमच्या भारतासाठी लोकशाही देत नाही. हे फ्रँकलिन रुझवेल्टलाही पटलं आणि फ्रँकलिन रुझवेल्टने तत्कालीन काळातील जे ब्रिटनचे पंतप्रधान होते विस्टन चर्चिल, ह्या विस्टन चर्चिलवर दबाव टाकला आणि विस्टन चर्चिलला सांगितलंय, दबाव टाकला की भारताला जे मागतात ते देऊन टाका, हे की नाही. आणि विस्टन चर्चिल त्यांची इच्छा नसताना सुद्धा विस्टन चर्चिलने ऑगस्ट ऑफर देण्यासाठी या लॉर्ड लिंडीजगोला परवानगी दिली आणि लॉर्ड लिंडीजगोने भारताला सांगितलं की चला तुम्ही मागताना राज्यघटनाही देतो आणि ती मुख्यपणे कोणी बनवायची तर मुख्यतः ती भारतीयांनीच बनवावी. पण भारतीय आता म्हटले की नाही, मुख्य नाही, आमची भारताची राज्यघटना आम्हीच बनवेल, त्याच्यात तुमचा काहीच संबंध नाही. कारण या मुख्यमध्ये भारतीय जरी मुख्य असले परंतु थोडेफार इंग्रज राहणार होते आणि थोडेफार इंग्रज काय करू शकतात हे आपल्याला चांगलं माहिती आहे. म्हणून भारतीय काय म्हटले की मुख्यही नको, आम्हाला पूर्णपणे आमची राज्यघटना, आमचा देश, आमची राज्यघटना असेल, तुम्ही इथं आमच्या भानगडीत पडायचंच नाही, हे की नाही. कारण भारत आता ताट मानेने मागणी मागायला सुरुवात केला आणि आपलं जे इंग्रज ब्रिटन सरकार आहे हे सुद्धा अडचणीत होतं, युद्धामुळे अडचणीत होतं. त्यामुळं ऑगस्ट ऑफर भारतीयांनी नाकारली, काँग्रेसने नाकारली, सगळ्यात पक्षांनी करून टाकली आणि मग इंग्रजांनी हे सगळं जागतिक राजकारण, जागतिक दबावापोटी इंग्रजांनी 1942ला हे दिला, 1942ला भारतात क्रिप्स मिशन पाठवलं. काय पाठवलं? क्रिप्स मिशन. भारतामध्ये स्टॅफर्ड क्रिप्स हे जे व्यक्ती आहे हे क्रिप्स मिशन भारतात आलं आणि क्रिप्स मिशन भारतात आलं. क्रिप्स मिशन हे क्रिप्स मिशन भारतात आलं. स्टॅफर्ड क्रिप्स नावाचे खूप मोठे राजनेता आहे इंग्लंडमधील, म्हणजे जर क्रिप्स मिशन यशस्वी झालं असतं तर क्रिप्स हे पुढचे मजूर पक्षाचे पंतप्रधान देखील झाले असते. तर असे हे क्रिप्स मिशन, स्टॅफर्ड क्रिप्स पंडित जवाहरलाल नेहरू यांचे केम्ब्रिज विद्यापीठातील त्यांचे वर्गमित्र, तर हे क्रिप्स भारतात आले आणि क्रिप्स भारतात आल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या पक्षासोबत चर्चा केली. क्रिप्स योजना तर सगळ्यांनी फेटाळून टाकली, पण या क्रिप्स योजनेमध्ये राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून एक वाक्य आहे, जी भारतीयांची मागणी होती की भारताची राज्यघटना ही पूर्णपणे आम्हीच निर्माण केली पाहिजे. तर ते क्रिप्स मिशनमध्ये 1942ला भारताची राज्यघटना ही पूर्णपणे भारतीयांनी निर्माण करावी ही मागणी ब्रिटनने मान्य करून टाकली होती. काय इथं शब्द आला? इथं मुख्य होता, इथं शब्द आला पूर्णतः, है की नाही. पूर्णतः भारतीयांनी निर्माण केली जावी. भारताची राज्यघटना ही पूर्णतः भारतीयांनी निर्माण केलेली असेल, म्हणजे भारतीय जे मागणी करायचे की आमची राज्यघटना बनवण्याचा अधिकार आम्हाला आहे, तर ती मागणी आपल्याला इथं पूर्ण होताना दिसते की भारताची राज्यघटना ही पूर्णपणे भारतीयांनी निर्माण केली पाहिजे. बघा, नीट बघा, 1922ला महात्मा गांधींनी सांगितलं होतं की भारतासाठी पहिल्यांदा कायदेपुस्तिका असली पाहिजे. 1934ला राज्यघटना या शब्दाचा वापर करून मानवेंद्रनाथ रॉय यांनी सांगितलं होतं की भारतासाठी राज्यघटना असली पाहिजे आणि ती राज्यघटना निर्माण करण्यासाठी एखादी समिती असली पाहिजे. नंतरच्या काळात 1940ला लॉर्ड लिंडीजगो यांनी ऑगस्ट ऑफर दिली. भारताला काय दिली? ऑगस्ट महिन्यात दिली म्हणून ती ऑगस्ट ऑफर आहे. बघा, ऑगस्ट घोषणा सुद्धा म्हणतात. लॉर्ड लिंडीजगो यांनी ऑगस्ट ऑफर दिली आणि सांगितलं की भारताची राज्यघटना ही मुख्यतः शब्द महत्वाचा आहे, मुख्यतः भारतीयांनी बनवली. भारताने ते धुडकावून लावलं, भारतीयांनी, काँग्रेसने, मुस्लिम सगळ्यांनी धुडकावून लावलं आणि 1942ला स्टॅफर्ड क्रिप्स यांचं क्रिप्स मिशन भारतात आलं आणि त्यांनी सांगितलं होतं की भारताची राज्यघटना ही
पूर्णतः भारतीयांनी बनवले पाहिजे, आम्ही इंग्रज त्याच्यात लुडबुड करणार नाही. तर इथपर्यंतचा डाटा आपल्याला नीट कळायला पाहिजे. आता बघा, याच्या मी तुम्हाला नोट्स पण देणार आहे, म्हणून टेन्शन घेऊ नका. आणि हे व्हिडिओ ऐकत असतानाच, हे व्हिडिओ मी सांगत असताना खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगतो, थोडासा इतिहासातील खूप ज्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी अशाही माझ्या बोलण्यामधून जात आहेत तुम्हाला, तर ते सगळं लिहून घेत जा. हे जे आहे बोलता बोलता तुम्ही लिहून घेत जा, कारण हे व्हिडिओ बघत असताना एक हातामध्ये पेन कागद सगळं ठेवत जा. आणि जी माहिती तुम्हाला आवडते, जी माहिती मी सांगतो ती सगळीच परीक्षा दृष्टिकोन महत्त्वाची, तर ती सगळी माहिती तुम्ही तुमच्या वहीवर पेजवर लिहून घेत चला. आणि याच्या ज्या नोट्स आहेत, प्रत्येक व्हिडिओच्या तुम्हाला नोट्स भेटतील लक्षात. याच्या नोट्स मला व्हॉट्सअपला तुम्ही हाय टाकला आपल्या नंबरवर, तर तुम्हाला त्याच्या नोट्ससुद्धा तुम्हाला भेटून जाईल. तर बघा, इथपर्यंतची माहिती झाली. नंतर इंग्रजाकडे आपण कायदे पुस्तिका मागितली होती, राज्यघटना मागितली होती. इंग्रजांनी मान्य केलं की तुम्हाला आम्ही राज्यघटना देऊ. राज्यघटना देऊपर्यंत इंग्रज आले होते आणि पूर्णपणे ती तुम्हीच बनवा इथपर्यंत इंग्रज आले होते. पण आता प्रश्न उरला होता, आता प्रश्न मोठा होता की भारतासाठी ही जी काही राज्यघटना ही निर्माण करायची भाऊ, पण राज्यघटना नेमकी निर्माण करायची कशी, हा खूप मोठा प्रश्न होता. राज्यघटना नेमकी निर्माण कशी करायची, तर ते सांगण्यासाठी 1946ला भारतात कॅबिनेट मिशन आलं. कुठलं मिशन? कॅबिनेट मिशन. याला दुसरं नाव मराठीत काय म्हणतात? त्रिमंत्री योजना. त्रिमंत्री योजना. बघा, 1946ला भारतात त्रिमंत्री योजना आली. कुठली योजना आली? त्रिमंत्री योजना, कॅबिनेट मिशन. 3 मंत्री होते बघा, म्हणून याला त्रिमंत्री योजना म्हणतात. पहिले मंत्री क्रमांक 1 पॅथिक लॉरेन्स. हे पॅथिक लॉरेन्स आले भारतात. हे पॅथिक लॉरेन्स या त्रिमंत्री योजनेचे अध्यक्ष आहेत. नंतर बघा, क्रमांक 2चे माणूस आहे, ते म्हणजे कोण? स्टॅफर्ड क्रिप्स. जे क्रिप्स मिशन मधील होतील तेच परत आले बघा, स्टॅफर्ड क्रिप्स. हे स्टॅफर्ड क्रिप्स भारतात आले. आणि त्यानंतर तिसरे मंत्री ते म्हणजे एव्ही अलेक्झांडर. तर हे तीनही माणसं, पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर भारतात आले. भारतात कॅबिनेट मिशन आलं 1946ला. आणि कॅबिनेट मिशनने काय सांगितलं हे खूप महत्त्वाचं आहे बघा. भारतात आले होते, राज्यघटना आता भारतीयांनी निर्माण करावी असं इंग्रजांनी सांगितलं होतं, पण या कॅबिनेट मिशनने सांगितलं होतं की भारतासाठी जी काही राज्यघटना असेल आणि ती राज्यघटना निर्माण करणारी जी संविधान सभा असेल, त्या संविधान सभेची रचना कशी असेल, त्या संविधान सभेमध्ये किती सदस्य असतील, त्यांची निवडणूक कशी होईल, त्या संविधान सभेच्या निवडणुकीमध्ये कोण मतदान करेल. तर इतक्या महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या योजनेत सांगितल्या होत्या, तर त्या सांगितल्या होत्या कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये. तर खूप महत्त्वाचं आहे. तर काय सांगितलं कॅबिनेट मिशनने? संविधान सभेची रचना. बघा, संविधान सभेची रचना कशी असेल, रचना. तर हे कुठल्या योजनेत सांगितलं होतं? तर हे सांगितलं होतं आपल्याला संविधान सभेची रचना कशी असेल हे सांगितलं होतं आपल्याला कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये. तर हे कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये कशी संविधान सभेची रचना सांगितली होती, तर ते आपण बघूयात बघा. तर नीट इथं लक्षात घ्या की 1946ला कॅबिनेट मिशन भारतात आलं. त्रिमंत्री योजना त्याला आपण म्हणतोय. 3 मंत्री होते, सर पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर. तर ह्या एव्ही अलेक्झांडर, पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स यांची जी त्रिमंत्री योजना आहे, तिने मुख्यतः काय सांगितलं होतं की कॅबिनेट मिशननुसार संविधान सभेची रचना ठरली होती की संविधान सभेमध्ये किती सदस्य असतील, त्यांची निवडणूक कशी होईल, त्याच्यामध्ये मतदान कोण होईल. तर ते आता आपण बघणार आहे की कॅबिनेट मिशननुसार संविधान सभेची रचना कशी होती. तर किती सदस्य होते बघा संविधान सभेमध्ये? कॅबिनेट मिशनच्या सांगण्यानुसार संविधान सभेत सदस्य होते, एकूण सदस्य किती होते? एकूण सदस्य कमेंट करून सांगा. एकूण सदस्य किती होते? 389. आपल्या भारताच्या संविधान सभेमध्ये एकूण सदस्य किती होते? 389 सदस्य हे भारताच्या संविधान सभेमध्ये असतील असं ठरलं होतं. आता ह्या 389चं सुद्धा डिव्हाइड केलं होतं बघा. 389 मध्ये असं 3 गटात विभागणी केली होती 389ची. तर बघा 292 सदस्य, किती सदस्य? 292 सदस्य हे ब्रिटिश भारताचे असतील. कुठले? ब्रिटिश भारत. आता ब्रिटिश भारत म्हणजे काय की ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली, प्रत्यक्ष नियंत्रणाखाली, ब्रिटिश इंग्रजांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली भारतातील जे 11 प्रांत होते. किती प्रांत होते? 11 प्रांत. प्रांत म्हणजे राज्य समजा. तर ह्या 11 प्रांतामधून 292 सदस्य असतील. किती सदस्य असतील? 292 सदस्य हे 11 प्रांतातून असेल हे ठरलं होतं बघा. म्हणजे बघा 11 प्रांतातून 292 घ्यायचे, तर त्याचाही नियम ठरला होता की प्रति 10 लाख लोकांमागे, किती? प्रति 10 लाख लोकांमागे एक संविधान सभेचा सदस्य असेल. प्रति 10 लाख, हेही महत्वाचं बघा.
तर प्रति 10 लाख लोकांमागे एक संविधान सभेचा सदस्य असेल. तर हे ठरलं होतं. तर 11 प्रांतामधून 292 सदस्य असतील, ब्रिटिश भारतामधून 292 सदस्य असतील. त्यानंतर 4 सदस्य, किती सदस्य? 4 सदस्य हे कमिशनरांच्या प्रांतामधून असेल. कुठल्या प्रांतातून? कमिशनर प्रांत. आता हे कमिशनर प्रांत म्हणजे काय की आता जसं आपण भारतात पाहतो की राज्य, भारतात काय काही घटक राज्य आणि काही काय केंद्रशासित प्रदेश आहे. तर तसं पूर्वीचं केंद्रशासित प्रदेशाचं जे रूपांतर आहे केंद्राद्वारे, प्रत्यक्ष केंद्रीय सत्तेद्वारे जे प्रदेश चालवले जातात त्याला म्हणतात केंद्रशासित प्रदेश. तसंच कमिशनर जे आहेत त्या कमिशनरद्वारे केंद्र सरकार जे प्रदेश चालवतात तत्कालीन काळात असे जे 4 प्रदेश होते तर त्या 4 प्रदेशाला सुद्धा 4 जागा संविधान सभेत दिल्या होत्या. ते प्रदेश कुठले होते? तर क्रमांक 1 दिल्ली, त्यानंतर अजमेर, मारवाड एकच आहे अजमेर आणि मारवाड, त्यानंतर कुर्ग आणि शेवटचे येते म्हणजे बलुचिस्तान. अशा ह्या बलुचिस्तान, कुर्ग, अजमेर, मारवाड आणि दिल्ली ह्या 4 कमिशनरांच्या प्रांताला किती सदस्य होते? 4 सदस्य संविधान सभेमध्ये प्रतिनिधित्व दिलं होतं. 292 11 प्रांत आणि 4 कमिशनरांच्या प्रांताला दिलं होतं बघा. आणि शेवटचे जे राहिले होते, शेवटचे हे खूप महत्त्वाचे बघा, 93 सदस्य. किती सदस्य? 93 सदस्य हे तत्कालीन काळातील भारतातील जे काही राजे महाराजे होते, राजे महाराजे म्हणजे कोण? संस्थानिक, है की नाही, देशी रियासत ज्या होत्या संस्थानिक, या संस्थानिकाला 93 सदस्य दिले होते. महत्वाचं बघा, 292 सदस्य, 11 प्रांत, 4 कमिशनरांचे प्रांत आणि 93 सदस्य हे राजे महाराजे संस्थानिक यांना संविधान सभेच्या 319 सदस्याचं असं विभाजणी केली होती. तर हे तुम्हाला नोट्समध्ये मी तुम्हाला सगळं लिहून दिलेलं बघा. तर फक्त समजून घ्यायचं नीट की 292 11 प्रांतासाठी होते, त्यानंतर 4 कमिशनर प्रांत दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान आणि 93 सदस्य राजे महाराजे संस्थानिक. कारण पूर्ण भारतावर कधीच ब्रिटिशांची सत्ता नव्हती, हे लक्षात ठेवा. पूर्ण भारतावर ब्रिटिशांची सत्ता नव्हती. जर तुम्ही मराठवाडा बघितला तर मराठवाडा हैदराबादची सत्ता होती, है की नाही, निजाम सत्ता होती, है की नाही. जम्मू काश्मीर बघितलं तिकडे राजा हरिसिंग होता, जुनागड जर बघितलं तिथं महाबत खान होता. अशा वेगवेगळ्या पोर्शनमध्ये काही देशी रियासत, जवळपास 562 किती 562 देशी राजे महाराजे म्हणजे 562 राजे महाराजे देशात 1947 पर्यंत होते. म्हणून 20% भारत ह्या इंग्रजांच्या कधीच ताब्याखाली आले नाही. 80% भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं, पण 20% भागावर हे 562 राजे महाराजे होते. हे राजे महाराजे सुद्धा भारताचाच भाग होते, यांनी सुद्धा संविधान सभेत आलं पाहिजे होते, म्हणून त्यांना सुद्धा जागा सोडल्या होत्या. 93 सदस्यांना जागा सोडल्या. तर हे खूप महत्त्वाचं बघा. हे सगळं तुम्ही वहीवर तुमच्या नोट्सवर लिहून घेत चला. तर आपण इथपर्यंत आलो की 292, 4 आणि 93 319 सदस्य. एकूण सदस्य भारताच्या राज्यघटनेमध्ये किती सदस्य असतील? तर 319 सदस्य असतील. आता हे बघा, तर आता हे निवडायचे कसे, है की नाही. 319 सदस्य आता निवडायचे, पण ते निवडायचे कसे तर ते आपण बघूया. पाणी पितो 2 मिनिटं. आता बघा, हे निवडायचे कसे. 389 तर आपल्याला करायचे, पण 389 सदस्यांचं निवडणूक नेमकी कशी करायची, काय करायची ते आपण बघणार. बघा, ह्या 389 पैकी केवळ 292 + 4 292 ब्रिटिश भारताचे, है की नाही, 11 प्रांताचे जे 292 आहे आणि कमिशनराचे जे 4 आहे कमिशनर प्रांताचे, अशा मिळून 296 सदस्यांचीच फक्त काय होणार होती, निवडणूक होणार होती. 296 सदस्यांचीच काय होणार होती, निवडणूक होणार होती. जे 93 संस्थानिकांचे होते, संस्थानिक म्हणजे राजे महाराजे, आहे की नाही, या 93 सदस्यांची निवडणूक होणार नव्हती. यांची होणार होती नेमणूक. नीट लक्षात घ्या. तर या 93 सदस्यांची निवडणूक होणार नव्हती, यांची होणार होती नेमणूक. आता नेमणूक का? कारण हे राजे महाराजे होते. राजे महाराजे जर निवडणुका घ्यायला लागले तर लोकशाही येऊन जाईल, राजेशाही टिकल का? उद्या लोक ह्या 93ची निवडणूक करा म्हणतील, आज करतील, आणि उद्या भविष्यात जर असं म्हणले की या राजाची ही निवडणूक पाहिजे तर मग काय राजेशाही टिकल का? नाही. म्हणून यांची भीती नको, ह्या राजा महाराजांना भीती नको, म्हणून राजे महाराजे तुम्ही काय करा, नेमणूक करा. तुमच्या राज्यामध्ये जे हुशार असतील किंवा तुमचं पोरगच नेमून टाका, किंवा तुमचं कोणी अजून नातेवाईक नेमून टाका, काही हरकत नाही. तर 93 सदस्यांना काय करून टाकलंय, नेमणूक केली होती. आणि या 296 लोकांची काय होणार होती, निवडणूक होणार होती. आता ही जी निवडणूक होणार होती हिच्यामध्ये मतदान कोण करणार होतं, अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे बघा.
निवडणुकामध्ये 296, कारण 93ची तर निवडणूक होणार होती, नेमणूक होणार होती. आता या 296 सदस्यांच्या निवडणुकीमध्ये मतदान कोण करणार होतं, हे अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की 296 जणांची निवडणूक कोणी केली, संविधान सभेच्या निवडणुकीमध्ये मतदान कोणी केलं, तर हे खूप महत्त्वाचं आहे, ते आपण आता बघणार आहे. बघा, तत्कालीन काळामध्ये जनतेला स्थान तर दिलं नव्हतं. निवडणुकामध्ये ह्या 296 जणांच्या निवडणुकामध्ये मतदान जनतेने केलं नव्हतं. कोणी केलं नव्हतं? जनतेने एकही सदस्य राज्यघटनेच्या संविधान सभेच्या निवडणुकीमध्ये मतदान केलं, निवडलेलं नाहीये. म्हणजे जनतेने 296 लोकांची निवड केलेली नाही. तर कोणी केली ते आपण बघू. तर तत्कालीन काळातील जे प्रांत होते, प्रांत म्हणजे राज्य, समजा प्रांत बरोबर राज्य, आताचे जे घटक राज्य आहे त्यांनाच पूर्वीचं नाव होतं प्रांत. तत्कालीन काळातील जे 11 प्रांत होते, या 11 प्रांताच्या ज्या काही विधिमंडळ होते, काय होतं? विधिमंडळ. आता हे विधिमंडळ म्हणजे काय, हे थोडंसं अवघड आहे बघा, ते इकडे मी तुम्हाला समजून सांगतोय. तर बघा, आपला जो संघ राज्य देश आहे, काय आपला भारत काय संघ राज्य आहे. संघ राज्य म्हणजे संघ कळतो ना तुम्हाला, क्रिकेटचा संघ. संघामध्ये काय असतं? कोणी किपर असतं, कोणी त्याचा कॅप्टन असतो, व्हाईस कॅप्टन असतो, है की नाही, बॉलर असतात, बॅट्समन असतात. तसा वेगवेगळ्या खेळाडूंचा काय असतो? एक क्रिकेटचा संघ असतो. तसंच आपला भारत सुद्धा कशाचा संघ आहे? राज्यांचा संघ आहे. भारतामध्ये सुद्धा काय अशी वेगवेगळी 28 घटक राज्य आहे की नाही. आपल्या राज्यांचा भारत हा काय संघ राज्य, राज्यांचा संघ आहे. तर भारतामध्ये महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, हिमाचल प्रदेश असे वेगवेगळे राज्य आहे. तर भारत हा काय संघ आहे, संघ राज्य आहे. परंतु या संघ राज्यामध्ये 2च प्रकारचे खेळाडू आहे. बघा, संघ राज्यामध्ये किती प्रकारचे खेळाडू आहे? 2च प्रकारचे. पहिला खेळाडू आहे ते म्हणजे राज्य. कुठला? राज्य. पहिला खेळाडू तो कुठला आहे? राज्य नावाचा, है की नाही. राज्य नावाचा एक खेळाडू म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, है की नाही. आणि दुसरा खेळाडू आहे ते म्हणजे केंद्र नावाचा. कुठला? केंद्र. आपण नाही म्हणत का केंद्र सरकार, मोदी गव्हर्नमेंट, केंद्र सरकार, शिंदेशाही, शिंदे गव्हर्नमेंट, शिंदे सरकार. तर राज्यामध्ये महाराष्ट्रामधलं सरकार आहे की नाही. तर वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळं सरकार आहे, राज्यामधलं वेगळं सरकार आहे आणि केंद्रामधलं वेगळं सरकार. म्हणजे केंद्र आणि राज्य हे 2 खेळाडू आहे. बघा, जसं बघा, केंद्राद्वारे किंवा केंद्रातील कायदे करणारी जी व्यवस्था आहे, की हे पुसू का? हां. तर केंद्रामधील जे कायदे करणारी व्यवस्था आहे, केंद्रामधील जे कायदे करणारे लोक आहे, म्हणजे कायदे करणारी जी सिस्टीम आहे, तिला काय म्हटलं जातं? संसद. केंद्रामध्ये कायदे कोण करते? संसद. देशासाठी सगळ्यात महत्त्वाची व्यवस्था आहे, संसद कायदे करते. ह्या संसदेमध्ये कोण कोण येतं? बघा, नीट लक्षात घ्या. संसदेमध्ये कोण येतं? आपण नेहमी सांगतोय, है की नाही. संसद म्हणजे कोण? एक सासू आणि 2 सुना. एक सासू. सासू म्हणजे कोण? राष्ट्रपती. ही सासू आणि तिच्या सुना, त्यातली प्रथम सून, मोठी सून, है की नाही. तर वरिष्ठ सून ती कुठली? राज्यसभा. आणि लहान सून ती म्हणजे कुठली? लोकसभा. एक सासू 2 सुना. म्हणजे सुनाचे भांडणं जरी झाले तरी सासू भेट होती ना, कलम 108 संयुक्त बैठक अजून शिकूच आपण हळूहळू. तर हे राज्यसभा, लोकसभा हे काय करतात? देशासाठी संसद व्यवस्थेमध्ये येतात आणि हे देशासाठी कायदा करतात. हे आहेत केंद्र सरकारचं कायदेकारी अंग. तसं राज्य सरकारचं सुद्धा कायदेकारी अंग आहे, त्याला म्हटलं जातं विधिमंडळ. त्याला काय म्हणतात? विधिमंडळ. तर ह्या विधिमंडळामध्ये कोण येतं? राज्यपाल. म्हणजे सासू कोण आहे इथं? इथं जसं राष्ट्रपतीवर तसं इथं सासू कोण आहे? राज्यपाल. आणि महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये राज्यपाल सासू आहे आणि विधान परिषद आहे की महाराष्ट्रात विधान परिषद. जशी तिकडं लोकसभा आहे तशी इकडं थोड्या बहुत साम्यताने विधान परिषद आहे. आणि तिकडं विधान परिषद तुलना आपण राज्यसभेशी करू. राज्यसभा जशी वरिष्ठ आहे तसं विधान परिषद ही वरिष्ठ सभागृह असं म्हणू. त्यानंतर विधानसभा सुद्धा आहे. तर हे जशा 2 सुना आहे इथं आणि एक सासू आहे, तसं इकडे बघा, इथं सुद्धा 2 सुना आहे, राज्यसभा आणि लोकसभा आणि राष्ट्रपती सून आहे. तसं इथं सेम कॅटेगरीत आपल्याला बघायला भेटतं. तर हे जे राज्याचे काय आहेत हे विधिमंडळ आहे. राज्याचे काय झाले? विधिमंडळ. केंद्राची काय झाली? संसद. तर या निवडणुकामध्ये, या 296 लोकांच्या निवडणुकामध्ये मतदान कोण करणार होतं हे तुम्हाला सांगतोय. तर 11 प्रांत, मी तुम्हाला सांगितलं प्रांत बरोबर राज्य असं समजा, प्रांत बरोबर राज्य. तर ह्या 11 प्रांतातील 11 राज्यातील असं समजा 11 राज्यातील जी काही विधिमंडळाची सदस्य म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद तत्कालीन काळातील, तर ह्या 1946 ची घटना आहे. विधान परिषद आणि विधानसभेचे जे सदस्य म्हणजे थोडक्यात कोण आहे? ते आमदार लोक आहे. आमदार, है की नाही. ह्या आमदार लोकांकडून या 296 लोकांची निवडणूक होणार होती. 1946 साली जे काही विधिमंडळ आहे, प्रांतिक विधिमंडळ आहे, त्याच्यामधील जे सदस्य आहेत त्यांना आपण आमदार म्हणू सध्याच्या कंडिशनला. तर या आमदाराकडून 296 सदस्यांची निवडणूक होणार होती. म्हणजे प्रॉपर जनतेला तो अधिकार दिला नाही. संविधान सभेच्या 296 सदस्यांच्या निवडणुकीमध्ये जनतेने मतदान केलेलं नाही. तर जे आमदार आहे तत्कालीन काळातील त्यांनी मतदान केलं. हा, निश्चित या आमदाराला कोणी निवडलं होतं? जनतेने निवडलं होतं. जनता अप्रत्यक्षपणे आपण संविधान सभा निवडली होती असं म्हणूया.
तर हे आमदाराला निवडलं होतं. तुम्ही म्हणताल जनतेला का दिलं नाही? जनतेला नेमकी ह्या संविधान सभेच्या निवडणुकामध्ये का अधिकार दिला नसेल, त्याची 2-3 कारणं सांगतो बघा. पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे काय की एवढी मोठी निवडणूक आहे की नाही, एवढी मोठी निवडणूक घेण्यासाठी निवडणूक यंत्रणा भारतात नव्हती त्यावेळेस. आता जो निवडणूक आहे तर तेव्हा तो नव्हता, एवढा मोठा सक्षमही नव्हता, एवढा मोठा आर्थिक पाठबळही तत्कालीन काळात भारताला नव्हतं. त्यामुळं एवढी मोठी निवडणूक घेण्या इतपत यंत्रणा भारताकडे नव्हती. आणि ती यंत्रणा निर्माण झाली असती, नक्की झाली असती, परंतु निर्माण करण्या इतका वेळ नव्हता. म्हणजे ह्या निवडणुका घेण्यात इतका लांबट वेळ भारताकडे नव्हता. कारण 1946 पासून, कारण नंतरच्या काळात जो क्लायमेट ॲक्टली आहे त्याने सांगूनच टाकलं होतं की जून 1948 पर्यंतच आम्ही भारत सोडणार आहे, हे की नाही. नंतर भारताला स्वतंत्र देऊन इंग्रजालाही निघून जायचं होतं, कारण भारतातील जे काही हिंदू मुस्लिम जे काही वाद आहे त्या वादाचं इंग्रजालाही टेन्शन आलं होतं. त्यामुळं आम्ही भारतातून निघून जाणार हे क्लायमेट ॲक्टने सांगून टाकलं, त्यामुळे वेळ सुद्धा नव्हता. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की लोकांमध्ये साक्षरता सुद्धा नव्हती. या निवडणुकामध्ये मतदान करण्या इतकी साक्षरता लोकांमध्ये नव्हती, म्हणून वेळ कमी, भारतासाठी यंत्रणा नव्हती. ह्या 2-3 कारणामुळे ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये जनतेला मतदानाचा अधिकार दिला नाही, आमदार लोकांना मतदानाचा अधिकार दिला. आता आमदार लोकांनी मतदान केलं तर ती मतदानाची जी नेमकी सिस्टीम आहे, एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत, कुठल्या मतपद्धतीने ह्या सगळ्या लोकांनी मतदान केलं तर ते मतदान आपण बघू. तर ते मतदान आपण बघणार आहे बघा. एवढंच शेवटचं बघू आणि आज आपण थांबूया बघा. एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत निवडणुकाचे निकाल आपण उद्या बघू. तर एका पद्धतीने जे आमदार लोक सगळे, ह्या आमदार लोकांनी एका पद्धतीने मतदान करायचं. म्हणजे संविधान सभेच्या निवडणुकीची जी पद्धत आहे तर ती पद्धत सुद्धा ठरली होती बघा. ती पद्धत होती एकल संक्रमणीय, एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धती. खूप लांबट आहे बघा आणि तितकी अवघड पण आहे. काय की एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धती, या पद्धतीनं त्या निवडणुकीची मतदान पद्धत घडणार होती किंवा मतदान या पद्धतीने करायचं होतं. आतापर्यंत आपण मतदान केलं असेल तुमच्यातले काही नाही, तुम्हाला माहिती आहे की EVM मशीन असती, त्याच्यामध्ये जो उमेदवार वाटतो त्याच्यासमोरचं बटन दाबायचं मोकळं व्हायचं. इतकी सोपी मतदान पद्धत आहे आत्ताची. परंतु ही मतदान पद्धत अजूनही वापरली जाते. राष्ट्रपती पदासाठी, उपराष्ट्रपती पदासाठी, जे काही राज्यसभेचे सदस्य त्यांच्यासाठी सुद्धा ही पद्धत वापरली जाते. अंदाज समितीचे जे सदस्य आहेत त्यांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ही पद्धत वापरली जाते. परंतु ही जी एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत आहे ही बोलता खूप वेळच येणार आपल्याला, आहे की नाही. तर ही पद्धत नेमकी कशी आहे, या पद्धतीने संविधान सभेचे सदस्य निवडले होते. तर ती पद्धत कशी ही थोडीफार जे आपल्याला येईल कधीतरी, तुम्हाला म्हणजे मेन्सला, रिटर्नमध्ये, राज्यसेवा मेन्सला येऊ शकतं, त्यानंतर तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा विचारलं शकतात. त्यामुळे ही पद्धत महत्त्वाची आहे. तर ही पद्धत नेमकी कशी आहे, एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत, हिच्यामध्ये मतदान कसं केलं जातं ते आपण आता थोडंफार फरकाने शिकून घेऊ, जे महत्त्वाचं ते. तर बघा, निवडणूक आहे, कशाची निवडणूक आहे, संविधान सभेच्या निवडणूक आहे. या संविधान सभेच्या निवडणुकामध्ये असं समजू आपण की 4 उमेदवार उभे राहिलेत आणि सगळ्यांनी आपल्याला त्यांना मतदान करायचं आहे. तर त्या 4 उमेदवाराचं नाव आहे, एकाचं नाव आहे A, दुसऱ्याचं नाव B, C आणि D. हे 4 उमेदवार आहे, A, B, C, D. तर बघा, साधारण मतदान जर असती तर आपण काय केलं असतं, आपल्याला A आवडतो, A पुढे मतदान केलं असतं मोकळे झालं असतो, है की नाही. B पुढे मतदान केलं असतं मोकळे झालं असतो. पण या एकल संक्रमणीय मतदान पद्धतीमध्ये पहिलं वैशिष्ट्य असं आहे की जितके उमेदवार असतील तितके आपल्याला पसंती क्रमांक द्यावे लागतात. काय द्यावे लागतात, पसंती क्रमांक. पसंती की मला हा A नावाचा जो उमेदवार आहे तो पहिल्या पसंती क्रमाचा आहे, A हा माझा पहिला पसंत आहे. A जर नसेल तर दुसरा म्हणून कोण देऊ, तर B देऊ, है की नाही. तिसरा जर A, B दोन्ही जर नाही आले तर तिसरा पसंती क्रमांक, तिसऱ्यांदा कोणी असावं असं मला वाटतंय तर D असावं असं वाटतं. म्हणजे थोडक्यात काय की आपण आपला पसंती क्रमांक निश्चित करा. तुम्हाला कोण जास्त पसंत आहे, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, असे 4 जितके उमेदवार असतील तितके पसंती क्रमांक तुम्हाला द्यायचे. समजा आपण एक एक्झाम्पल घेऊ, उदाहरण घेऊ की पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा पसंती क्रमांक हे तुम्हाला 4 उमेदवार आहे म्हणून, हे की नाही, पसंती क्रमांक. तर समजा आपण मतदान कसं करणार की आपल्याला असं वाटलं की काहींना तुमच्यातले वाटलं की नाही मला B हा आपल्या उमेदवार झाला पाहिजे, संविधान सभेत सदस्य झाला पाहिजे असं मला वाटतंय, म्हणून मी
बीला किती पसंती क्रमांक देणार? 1 क्रमांक 1 च्या राखाण्यामध्ये बी पुढं मी टिक करणार. बीला पसंती क्रमांक भेटला 1. त्यानंतर मला असं वाटलं नाही बी नाही झाला तर सी थोडाफार हुशार आहे म्हणून सी गेला पाहिजे, म्हणून सीला आम्ही काय करणार 2 नंबरच्या पसंती क्रमांकामध्ये सीला पाक करणार. नंतर ए बी जर नाही गेले तर चला काही हे दोघं जर नाही गेले तर अजून थोडासा हुशार आहे माझ्या जवळचे संबंध आहे म्हणून काय करू आपण सीला एला 3रा पसंती क्रमांक देऊ. आणि आपल्याला असं वाटतं की चला ए बी सी डी हे तिन्ही नाही गेले आता पर्यायच नाही द्यायचं आहे भांडणं आहेत ह्या डी सोबत आपले पण द्यावंच लागणार आहे म्हणून मतदान करावंच लागणार आहे, त्याला आपण 4था पसंती क्रमांक देऊ. तर अशा पद्धतीने मतदान याला काय म्हणतात एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीचं मतदान पद्धत. तर अशा पद्धतीने आपल्याला पसंती क्रमांक स्वरूपात मतदान द्यावं लागतं. आता मतदान दिलं निकाल कसा लागतो तो निकाल हे खूप गमतीशीर बघा. तो निकाल आपल्याला समजला पाहिजे की निकाल नेमका या एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीचा निकाल कसा मोजला जातो तर ते आपल्याला बघायचं आहे. बघा हे जे सगळं मतदान मोजलं जातं त्याला दिले सगळ्या प्रत्येकाला दिलेली जी मतपत्रिका आहे ती घेतली जाते. हे मशीनवर होत नाही मतपत्रिकेवर होतं. बघा ही मतपत्रिका वापस घेतली जाते आणि मतपत्रिका तो बॅलेट पेपर वापर घेतल्यानंतर एकूण मतदान किती झालं त्याचा आकडा दिला जातो. एकूण मतदान समजा आपण समजू 100 एकूण मतदान झालंय. अशा 100 एकूण मतदानाचा किंवा मतदारांचा 100 एकूण मतदार आहेत मतदारांची संख्या मोजली जाते आणि संख्या मोजल्यानंतर निकाल जाहीर केला जातो. आणि निकाल असा जाहीर होतो बघा. तर समजा असं समजू आपण की हे 28 मतं एला पडलेत, त्यानंतर 22 मतं कोणाला पडलेत बीला पडलेत, त्यानंतर 23 मतं कोणाला पडलेत 23 मतं सीला पडलेत आणि 27 मतं डीला पडलेत. तर बघा निवडणुकाचे निकाल लागलेत की पहिल्या पसंती क्रमांकाची ही जी मतं पडली ही कुठल्या पसंती क्रमांकाची पहिल्या पसंती क्रमांकाची मतं तुम्हाला सांगितली. एला 28 बीला 22 23 सीला आणि 27 डीला. तर असं मतदान पडलं. तर बघा आता कोण निवडलंय हा निवडलं कोण जिंकून कोण आलाय सरळ दिसतंय ना जिंकून कोण आलाय. आता आपल्याला असं वाटेल की हे जे याला सगळ्यात जास्त मत आहे म्हणून हे जिंकला पण या पद्धतीमध्ये निकाल अशा पद्धतीने लावला जात नाही. तुम्ही म्हणताल मग ए नाही जिंकला सगळ्यात जास्त नाही जिंकला मग आता सगळ्यात कमी सी आहे का सी जिंकला का किंवा बी आहे का सगळ्यात कमी तो जिंकलाय का तर नाही. या मतदान पद्धतीमध्ये जर तुम्हाला विजयी व्हायचं असेल तर एकूण मतदात्याच्या 50% मतदान तुम्हाला घ्यावं लागतं. एकूण मतदान जे झालंय एकूण मतदार आहे त्यांच्या 50% लोकांचं मत तुमच्याकडे असलं पाहिजे. म्हणजे 100चे 50% किती होतील 50 मतदान जोपर्यंत तुम्हाला एखाद्या उमेदवाराला भेटत नाही 50च्या वरती किंवा किमान तर तोपर्यंत ही निवडणुकीचा निकाल लागलेला नाही तोपर्यंत कोणी उमेदवार विजयी नाही. आता तुम्ही म्हणतात 50 नाही भेटलं मग काय करायचं ह्या निवडणुका रद्द करायच्या का तर नाही निवडणुका रद्द नाही करायच्या. तर काय करायचं आपल्याला ह्याच निवडणुकीमध्ये वेगळे कारण आपण एकच पहिला पसंती क्रमांक दिला नाही दुसरा दिलाय तिसरा दिला असे लमट राहिले मतदार. तर आपण काय करायचं पहिल्यांदा सुद्धा हे करतात निवडणूक काय करतो सगळ्यात कमी मतदान कोणाला पडलंय त्याची मतपत्रिका बाद केली जाते. सगळ्यात कमी मतदान पडलंय बीला मग ह्या बीला पहिल्या पसंती क्रमांकाचं मतदान कोणी किती लोकांनी दिलंय 22 लोकांनी दिलंय. ह्या 22 लोकांची मतपत्रिका काढली जाते. 22 मतपत्रिका वेगळ्या काढल्या जातात ज्यांनी बीला पहिल्या पसंती क्रमांकाचं मत दिलं. ह्या 22ची फोड केली जाते. बघा पहिला पसंती क्रमांक या 22 लोकांनी कोणाला दिलाय बीला दिलाय बरोबर आहे की नाही. पहिला पसंती क्रमांक जर बीला दिलाय तर दुसरा पसंती क्रमांक ए सी डी यांच्यापैकी कोणाला दिला असेल त्यांचं मत दुसऱ्या क्रमांकाचं जे मत आहे ते बाजूला काढलं जातं. आणि दुसऱ्या क्रमांकाचं मत असं होतं की समजा असं बघू 22 पैकी 10 लोकांनी एला मतदान केलंय लक्षात. त्यानंतर 22 पैकी 2 लोकांनी मतदान कोणाला केलंय बीला केलंय बीला नाही सीला केलंय आणि 10 लोकांनी मतदान कोणीच राहिला आता डीला केलंय. तर हे जे मतदान आहे यांचं दुसऱ्या क्रमांकाचं हे यांच्या पहिल्या पसंतीप्रमाणे ज्याचं त्याला दिला जातं. डीला किती द्यायचं आपल्याला 10 द्यायचं आहे दुसऱ्या क्रमांकाचं. त्यानंतर राहिल्या कोण आपला सीला किती पडलंय 2 पडलंय हे की नाही. आणि त्यानंतर एला किती पडलंय 10 पडलंय. तर बघा यांची गोळाबेरीज करा हे किती होतील दुसऱ्या क्रमांकासहित मतदान किती पडले यांना 38 पडलंय हे की नाही. हे 28 आणि 38 त्यानंतर बी तर बादच झालं आहे की नाही बीचं बादच झालं 22 सुद्धा. आता सीला किती पडलं 23 आणि 2 25 दुसऱ्या क्रमांकासहित. त्यानंतर डीला हे 27 आणि 10 किती पडले 37. तर आता बघा कोण जिंकलंय अजूनही कोणी जिंकलं का 50% मतदान पडलं का अजून सुद्धा नाही पडलं. तर बघा परत काय केलं जातं इथं तसं सगळ्यात कमी मतदान जे आहे तर त्याची पहिली मतपत्रिका घेतली जाते म्हणजे पहिल्यांदा त्यांनी मदत केलं आणि त्यांची मतपत्रिका त्यांची निवडणूक बाद केली जाते. आता पहिली पसंती क्रमांक सीला किती लोकांनी दिलं होतं 23 लोकांनी. तर ह्या 23 लोकांची पुन्हा मतपत्रिका काढा बाजूला. 23 लोकांची मतपत्रिका बाजूला काढली जाते आणि 23 लोकांपैकी ह्या पहिला पसंती क्रमांक कोणाला दिला यांनी सीला दिला. दुसरा मत जो त्यांचा पसंती क्रमांक असेल दुसरा पसंती क्रमांक तो या 23 लोकांना कोणाला तरी दिला असेल है की नाही. तर तो तपासला जातो. समजा ए बी आणि डी यांना
दुसरा पसंती क्रमांक दिला असेल. एला समजा त्यांनी दिला आहे की ह्या 23 पैकी जवळपास 13 लोकांना, किती लोकांना? 13 लोकांना 23 पैकी कोणाला मतदान केलं? तुमच्या एला मतदान केलं. त्यानंतर राहिलं किती? 5 मतदान बीला केलं आहे आणि 5 मतदान शीला केलं आहे. तर मग हे परत ॲड केलं जातं. ह्या एचं मतदान बघा 38 मध्ये 13 मिसळावं लागतील, 38 मध्ये 13 मिसळायचे. त्यानंतर बीचं मतदान आहे, बीचं तर बादच आहे, बीचं मतदान मिसळायचंच काम नाही, 5 इथं देऊ. आणि डीला किती पडले? 5 पडले. तर असं 37 आणि 5 किती झालेत? 7 आणि 5 म्हणजे 42 झालेत. त्यानंतर हे 38 आणि 13 किती झालेत बघा? 8 आणि 3 11, हात चोरला 1, तर 51 मतदान झालं. तर बघा आता निकाल लागलेला आहे. तर एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने जी आपण मला सांगितली होती की 50% मतदान पडलं पाहिजे. 100 एकूण मतदान आहे तर 50 मार्क 50 मतदान पडलं पाहिजे. तिथं मतदान एला किती पडले? 51 मतदान पडले. म्हणून निवडणुकीमध्ये जिंकलंय कोण? एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीमध्ये जिंकलंय कोण? तर जिंकलाय ए. तर ए हा काय झाला? संविधान सभेवर निवडला गेला होता. तर इतक्या अवघड पद्धतीचं ते मतदान आहे आणि त्याचे निकाल लावण्याची पद्धत सुद्धा इतकी अवघड आहे. म्हणून एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने संविधान सभेचे जे काही सदस्य होते त्यांची निवड करण्यात आली होती. तर इतक्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. बघा आज काय काय आपण शिकलो है की नाही. हे जे तुम्हाला चालू आहे राज्यघटना नावाची आपण सिरीज केली तर इतका डीपमध्ये जाऊन, म्हणजे डीप खूपही डीप जायचं नाही, उगाच अभ्यास करायचा आहे किंवा वाचायचं आहे म्हणून लगेच सर्चिंग PhD टाईपही नाही. जितकं आपल्या परीक्षेला येत आहे त्याच तिथपर्यंत जाता, तिथपर्यंत डीप समतुल्य असा जो अभ्यास आहे तर तो समतुल्य अभ्यासाचं जे लेक्चर असेल तर रोज जर हे रेकॉर्डेड लेक्चर असेल, या रेकॉर्डेड लेक्चरला तुम्ही जर रिस्पॉन्स दिला तर हे मी कंटिन्यू करणार. रेकॉर्डेड लेक्चर सिरीज जी असणार आहे ती आपली एक लाईव्ह लेक्चर सिरीज तुम्हाला माहिती आहे 7 ते 9 वेळेमध्ये आपल्या याच यूट्यूब चॅनलवर लाईव्ह लेक्चर सिरीज आहे तीही कंटिन्यू राहणार आहे. परंतु काही मुलांचं मत होते की रेकॉर्डेड लेक्चर सिरीज टाका. तर रेकॉर्डेड लेक्चर राज्यघटनेची लेक्चर सिरीज आजपासून आपण सुरू करतोय. परंतु तुमचा जर रिस्पॉन्स राहिला, काही लोक म्हणजे लोक बघत असतील तरच मी टाकणार आहे ना. त्यामुळं तुम्ही जर हे रेकॉर्डेड लेक्चर बघितलं आहे की नाही, आपले जे मित्र आहेत, जे गरजूवंत आहेत, जे गरीब आहेत, जे सिटीमध्ये जाऊन क्लास करू शकत नाही, जरी सिटीमध्ये असले तरी क्लासची फी भरू शकत नाही, अशांसाठीच आपण ही मोफत लेक्चर सिरीज सुरू केलेली. अगदी राज्यघटना, इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, भूमिती, सगळ्या विषयाचा क्लास, सगळ्या विषयाचा मोफत लेक्चर तुम्हाला भेटणार आहे. फक्त तुम्ही हे जे लेक्चर आहेत तर याचा नीट अभ्यास करा, याला नीट बघा है की नाही, आणि याचा अभ्यास करा आणि तुमचा फायदा करून घ्या. तर हे सगळं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा है की नाही, जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि डाऊट असतील काही, तुमचे काही डाऊट असतील, याच्या नोट जर तुम्हाला बघायचे असतील, नोट जर तुम्हाला घ्यायच्या असतील किंवा काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी कमेंटमध्ये त्याचा रिस्पॉन्स देईल है की नाही. तुमच्या काही डाऊट असतील आणि लेक्चर कसं वाटलं हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मलाही कळेल तुमचे फीडबॅक काय आहेत, अजून तुमच्यात काही चेंजेस असतील तेही आपण करू. तर हे सगळं तुम्हाला कळलं पाहिजे. काही डाऊट असतील, काही असतील तर, आणि नोट जर पाहिजे असतील तर तुम्ही 88 300 326 80 88 300 326 80 MSPK मध्यवर्ती स्पर्धा परीक्षा केंद्र. तर ह्या MSPK नावाने जरी सेव्ह केला, MSPK अकॅडमी अंबड जालना जिल्ह्यामध्ये, तर 88 300 326 80 या व्हॉट्सअप क्रमांकावर मला फक्त हाय टाका आणि मला आजच्या लेक्चर क्रमांक टाका. हे लेक्चर क्रमांक 1 आहे, त्याच्या मला नोट्स पाहिजे असं जर तुम्ही म्हटले की तुम्हाला मी नोट्स देऊन टाकेल ह्या आजच्या लेक्चरच्या. तुम्ही व्हिडिओ चालू असताना लेक्चरच्या नोट्स काढत चला. तर हे जे चॅनल आहे, चॅनलला लाईक, सबस्क्रायबर ते काय असतं ते करून टाका. आणि आपले जे मित्र आहेत, गरजूवंत आहेत, तर त्यांच्यापर्यंत हे नक्की पाठवा. आणि मी तुम्हाला एकच सांगितलं आहे, जर तुमचा रिस्पॉन्स राहिला, जर हे तुम्ही बघत असताल है की नाही आणि खूप मोठ्या संख्येने जर बघत राहिले, रेग्युलर बघत राहिले, तर ही लेक्चर सिरीज कंटिन्यू राहणार. तर आजच्या झालेल्या लेक्चरमध्ये काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तसं सांगू शकता. तर उद्या आता आपण राहिलेला पोर्शन जो भाग आहे तो आपण आता उद्या बघू. धन्यवाद.